समाजोपयोगी कार्यक्रम राबवणारे सर्वांचे लाडके नेते माननीय आमदार भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे। सर्वांनी जोरदार टाळ्यांमध्ये स्वागत करावं। तसेच आजचे मुख्य अतिथी मार्गदर्शक माननीय गणेशजी शिंदे सर यांचे आगमन झालेलं आहे। महाराष्ट्रातील गाजलेले असे व्याख्याते ज्यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी लांबून लांबून लोक येतात, अशा व्याख्यात्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। मी सर्व अतिथींना विनंती करतो की कृपया आपण या ठिकाणी माननीय सौ भावना भोसले मॅडम गट शिक्षण अधिकारी जळगाव यांनाही विनंती करतो, कृपया मॅडम आपण या ठिकाणी। तसेच माननीय श्री खलील शेख साहेब, माननीय सौ सरला पाटील मॅडम, माननीय श्री विकास पाटील साहेब यांनाही विनंती करतो, कृपया आपण द्वीप प्रजननासाठी यावे। तसेच माननीय श्री रवींद्र बाबुराव चव्हाण सर, माननीय श्री संदीप भागवत गुगे सर, माननीय श्री महेश विठ्ठलराव पाटील सर, श्री ज्ञानेश्वर आबा सोनवणे, माननीय श्री मनोज माडी सर, श्री दिगंबर पाटील सर, श्री जे के पाटील सर, श्री धनराज मनोरे सर या सर्वांनी कृपया या ठिकाणी दीपप्रज्वलनासाठी यायचं आहे। तसेच श्री जे के पाटील सर, श्री नरेंद्र कडुपा सपकाळे सर, माननीय श्री नाना पाटील सर, माननीय श्री शरद भगवान पाटील सर, श्री श्रीपाद वासुदेव पाटील सर, श्री राजेंद्र पाटील सर, माननीय श्री शीतल सोनार मॅडम, श्री संजय पाटील सर, तसेच श्री वासुदेव पाटील सर, माननीय श्री जीवन पाटील सर, माननीय श्री पी ए पाटील सर, माननीय श्री डॉक्टर मिलिंद विनायक बागुल सर, माननीय श्री डॉक्टर विजय बागुल सर, माननीय श्री राधेश्याम पाटील सर, तसेच श्री कैलास रामचंद्र वाघ सर या सर्वांना विनंती करतो, कृपया आपण या ठिकाणी दीपप्रज्वलनासाठी यावं व स्टेजवरती व्यासपीठावर आपण आसनस्थ व्हावं अशी मी सर्वांना नम्र विनंती। सर्वांनी व्यासपीठावर यावं। आता ज्या ज्या व्यक्तींचं या ठिकाणी नाव उल्लेख झालेला आहे त्या सर्वांनी कृपया स्टेजवरती आसनस्थ व्हायचं आहे। सर्व सत्कारार्थी यांना मी विनंती करतो, कृपया आपण या ठिकाणी आसनस्थ व्हा। माननीय सौ भावना भोसले मॅडम, माननीय श्री खलील शेख साहेब, माननीय सौ सरला पाटील मॅडम, ज्या ज्या पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी नाव उल्लेख होत आहेत त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं। माननीय श्री विकास पाटील साहेब शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद प्राथमिक, माननीय श्री रवींद्र बाबुराव चव्हाण सर अंजनी विरे संचालक माध्यमिक पतपेढी, श्री संदीप भागवत गुगे सर पी आर हायस्कूल संचालक माध्यमिक पतपेढी, माननीय श्री महेश विठ्ठलराव पाटील सर संचालक गस सोसायटी जळगाव, श्री ज्ञानेश्वर आबा सोनवणे गस संचालक जळगाव, श्री मनोज माडी सर गस संचालक जळगाव, श्री दिगंबर पाटील सर माध्यमिक पतपेढी जळगाव, श्री जे के पाटील सर मुख्याध्यापक तालुका अध्यक्ष धरणगाव, श्री धनराज मनोरे सर संचालक एरोंडोल शिक्षण पतपेढी, श्री जे के पाटील सर संचालक भोणे एरोंडोल शिक्षण पतपेढी, श्री नरेंद्र कडू सपकाळे सर जिल्हा अध्यक्ष शिक्षक सेना जळगाव, श्री नाना पाटील सर पोखरी तांडा जिल्हा सरचिटणीस शिक्षक सेना जळगाव, श्री शरद भगवान पाटील सर माजी संचालक गस सोसायटी धरणगाव, श्री श्रीपाद वासुदेव पाटील सर तालुका अध्यक्ष शिक्षक सेना धरणगाव, राजेंद्र पाटील सर कुसुंबा तालुका अध्यक्ष शिक्षक सेना जळगाव, सौ शीतल सोनार मॅडम महिला तालुका अध्यक्ष शिक्षक सेना धरणगाव, संजय पाटील सर विधानसभा क्षेत्र प्रमुख धरणगाव, श्री वासुदेव पाटील सर शक्ती केंद्र प्रमुख भाजपा, श्री जीवन पाटील सर माजी गस संचालक, माननीय श्री पी ए पाटील सर राज्य सहसचिव महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ, माननीय डॉक्टर मिलिंद विनायक बागुल सर समन्वयक समिती माध्यमिक शिक्षक संघटना, श्री डॉक्टर विजय बागुल सर जिल्हा अध्यक्ष पदवीधर संघटना, श्री राधेश्याम पाटील सर ज्येष्ठ मार्गदर्शक नाशिक विभाग, तसेच श्री कैलास रामचंद्र वाघ सर पी आर कॉलेज धरणगाव, वाय बी पाटील सर यांना सर्वांना विनंती करतो आलेल्या सर्व अधिकाऱ्यांचं पदाधिकाऱ्यांचं शिक्षकांचं मनापासून स्वागत करतो आणि ज्यांचं नाव उल्लेख झालेला आहे त्या सर्वांनी कृपया आपण या ठिकाणी व्यासपीठावरती आसनस्थ व्हावं अशी मी सर्वांना नम्र विनंती करतो।
भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील फाउंडेशन यांच्या वतीने आजचा शिक्षक सन्मान सोहळा आयोजित करण्यात येत आहे। आपल्या समाजामध्ये शिक्षकांचं स्थान हे अग्रगण्य आहे। अगदी खेड्यापाड्यात, तांड्यात, पाड्यात, पहाडात, डोंगरात कुठे असो त्या ठिकाणी शिक्षणाची गंगा ही प्रत्येक घरापर्यंत आणि प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचवण्याचं अनमोल असं कार्य हे शिक्षकांच्या माध्यमातून होत असतो। गुरुशिष्य परंपरा ही अत्यंत पुरातन काळापासून चालू आहे। या परंपरेमध्ये शिक्षकाचं स्थान आजही कायम तसंच आहे। अनेक पाश्चात्य देशांमध्ये शिक्षकाच्या ऐवजी संगणकाचा वापर करून शिक्षण द्यावं असं या ठिकाणी पुढे आलं, परंतु नंतर हे लक्षामध्ये आलं की शिक्षक जे भावनिक पद्धतीने शिकवू शकतो ते एक संगणक शिकवू शकणार नाही। म्हणून आजही आपल्या भारतीय परंपरेमध्ये या शिक्षकांचं स्थान अग्रगण्य आहे, राहील। कारण शिक्षक हे समाज घडवणारं, आदर्श नागरिक घडवणारं कार्य या ठिकाणी करत असतो। आज माननीय नामदार भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील साहेब तसेच भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील फाउंडेशन यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आपण राबवत आहोत। या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून गणेशजी शिंदे सर हे लाभलेले आहेत। महाराष्ट्रामधील असे अत्यंत प्रभावी असे मार्गदर्शक यांचं व्याख्यान ऐकण्याचं योग आज आपल्याला फाउंडेशनच्या वतीने घडून आलेलं आहे। मी आजच्या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकासाठी आमच्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय दादासाहेब प्रतापरावजी गुलाबरावजी पाटील यांना विनंती करतो की कृपया आपण या ठिकाणी प्रास्ताविकासाठी यावं अशी मी त्यांना नम्र विनंती करतो। आलेल्या सर्वांचं मनापासून स्वागत। आजच्या या शिक्षक सन्मान सोहळ्यासाठी उपस्थित आदरणीय गणेशजी शिंदे सर, राजकारणातले शिंदे आणि आजचे गणेशजी शिंदे, दोघांचं मार्गदर्शनाची आम्हाला नक्की गरज असते। त्याच्यामुळे गेल्या 1 वर्षापासून हा कार्यक्रम प्रलंबित होता। मागे कार्यक्रमाचं आयोजन नियोजन झालं मागच्या वर्षी, पण काकांचं आणि आजीचं दुःखद निधन झालं म्हणून कार्यक्रम 2 वेळेस स्थगिती देण्यात आली। पत्रिका वाटल्या गेल्या, सकाळी कार्यक्रम होणार, पण आजीची दुःखद घटना झाली म्हणून कार्यक्रम रद्द झाला। नंतर पुढची तारीख दिली नामदार महोदयांनी आणि कार्यक्रमाचं आयोजन नियोजन केलं। त्यावेळेसही तसं झालं, काकांचं दुःखद निधन झालं। तोपर्यंत सप्टेंबर महिना ओलांडून गेला। मग ऑक्टोबर महिन्यामध्ये कार्यक्रम केला असता तर कुठे टीका टिप्पणी झाली असती आणि दुःखात असल्या कारणाने तो कार्यक्रम आपण घेतला नाही। यावर्षी कार्यक्रम आयोजन नियोजन झालं आणि आमचे काकाचे चिरंजीव मोठे बंधू आदरणीय डी जी नाना यांचं दुःखद निधन झालं। 4 दिवसापूर्वी आमचं दुःख निधन जे झालं होतं त्याची सावरासावर झाली। आमच्या लहान बंधू म्हणजे काकांच्या चिरंजीव योगेश याचं मुलीचं दुःखद निधन झालं, तेही टेन्शन होतं। म्हणजे कार्यक्रम घ्यायचा आणि अशा घटना होत होत्या, त्याच्यामुळे कार्यक्रम पुढे पुढे ढकलला जात होता। आणि आज त्या कार्यक्रमाची गेल्या 1 वर्षापासून आम्ही वाट बघत होतो, तो कार्यक्रम आज होतोय। सर्वप्रथम आलेल्या सगळ्या पदाधिकारी, शिक्षक सेनेचे सगळे पदाधिकारी, गस असेल, माध्यमिक शिक्षण सोसायटी असेल, तसेच भोसले मॅडम, सरला पाटील मॅडम, खलील शेख सर, सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेले माझे गुरुजन वर्ग आणि पत्रकार मित्रांनो, गेल्या 5-7 वर्षापासून आपण हा शिक्षक सन्मान सोहळा घेतोय। दरवर्षी आपण पूर्वसंध्येला कार्यक्रम घेत असतो। छोटे कानी कार्यक्रम होता, हळूहळू प्रत्येक कार्यक्रमाचं स्वरूप वाढत चाललं। तर शिक्षक संघटना असेल किंवा शैक्षणिक क्षेत्रात नामदार महोदयांनी केलेलं काम असेल, मी आपल्यासमोर प्रास्ताविकेतून थोडक्यात मांडतो। सर्व शाळांना 16 कलमी कार्यक्रम, स्वच्छतागृह मुलामुलींसाठी स्वतंत्र करून दिले। तसेच महाराष्ट्रात झाला नाही असा उपक्रम आदरणीय पालकमंत्री महोदय यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पालकमंत्री संरक्षण भिंत
म्हणजे वाल कंपाऊंड प्रत्येक शाळेला MRGS आणि DPTC फंडातून देण्याचं काम आदरणीय नामदार मोदयांनी केलं। हा महाराष्ट्रातला पहिला उपक्रम या ठिकाणी या जिल्ह्यात झाला। त्याच्यानंतर 10% सौर ऊर्जा प्रकल्प आपण बहुतेक शाळांना देण्याचं काम आदरणीय नामदार मोदय यांच्या वतीने केलं। तसेच नाविन्यपूर्ण प्रयोगशाळा भरपूर शाळांमध्ये आपण जिल्हा परिषद माध्यमातून देण्यात प्रयत्न केले आणि तेही दिलेले आहेत। तसेच आमदार निधीतून कित्येक शाळा असतील यांना संगणक दिलं, पण बाकी शाळांना दिलं गेलं नाही। बाकी मॅडमांनी मागणी केली, नक्कीच मॅडम तुम्ही मागणी दिली, सर तुम्ही मागणी दिली। एक मन आहे, देणाऱ्याने देत जावे, देता देता एक दिवस दोघी हात घ्यावे। त्याच्यामुळे एक दातृत्व भाव नामदार मोदयांमध्ये आहे, त्याच्यामुळे तुम्ही मागत जा, नक्कीच नामदार मोदय तुम्हाला देत जातील। या वृत्तीप्रमाणे आदरणीय नामदार मोदय करत असता आणि शिवसेनेचं ब्रीद वाक्य आहे 80% समाजकारण 20% राजकारण। तेच धोरण आदरणीय स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नामदार मोदय यांचं राजकीय जीवन सुरू झालं। त्याच्यामुळे आपण ज्या ज्या मागण्या केल्या शैक्षणिक क्षेत्रात ते नामदार मोदय करत असतात। त्याच्यानंतर जिल्ह्यातील सर्व शाळांना ट्यूबलाईट व फॅन लावण्याचं काम आपण ग्रामपंचायतींना नामदार मोदयांनी सूचना केल्या आणि बहुतेक शाळांना ते काम संपूर्ण आलेलं आहे। त्याच्यानंतर आता 4-5 दिवसापूर्वी नामदार मोदयांनी एक घोषणा केली की प्रत्येक शाळेला CCTV देण्याचं काम नामदार मोदयांनी केलेलं आहे। काही दिवसात प्रत्येक शाळेत CCTV कॅमेरे लागतील याच्याही सूचना प्रशासनाला केलेल्या आहेत। तसेच वॉटर फिल्टर प्लॅन असेल, शाळा खोली असतील, भरपूर उपक्रम नामदार मोदयांनी केले। सांगायला टाईम कमी पडेल एवढे शालेय उपयोगी कार्यक्रम नामदार मोदयांनी केले। दरवर्षी गुणगौरव सोहळा 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांना घेण्यात येतो आणि GPS फाउंडेशनच्या वतीने आणि नामदार मोदयांच्या मार्गदर्शनाने आपण 4000 मुलांना दत्तक घेतलेलं आहे, ज्यांचं मातृत्व पितृत्व आणि कर्ता पुरुष घरात नाही अशा 4000 विद्यार्थ्यांना शालेय किट देण्याचं काम आपण नामदार मोदयांच्या वतीने केलेलं आहे। बाकी विद्यार्थ्यांना आपण याच ठिकाणी दिलं, बाकी विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी जाऊन दिलेलं आहे। तसेच राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात प्रत्येक वेळेस गरज लागते त्या शैक्षणिक क्षेत्राची। छडी लागे चमचम विद्या येई घमघम, पण ती पद्धत आता बंद झालेली आहे। मी जेव्हा शाळेत शिकत होतो त्यावेळेस शिक्षकांनी भरपूर मारलं, पण तेव्हा ताकद नव्हती घरी सांगायची। घरूनच सूचना होती की याला बदलल्याशिवाय सोडायचं नाही, हा चुकला याला तिथेच छडी द्या, त्याला शिक्षा द्या। भरपूर वेळेस खोड्या केल्या, भरपूर वेळेस मला उठबशा काय घालाव्या लागल्या, छड्या काय खाव्या लागल्या, पण मी आज जे घडलो ते एका छडीमुळे घडलोय आणि त्या शिक्षकांमुळे मी घडलेलो आहे। एक शिक्षक काय करू शकतो तर एक मातीच्या गोळ्यापासनं मटक्याला आकार देण्याचं काम कुंभार करतो आणि शैक्षणिक क्षेत्रात शिक्षक हा विद्यार्थी कसा घडावा, विद्यार्थी कसा घडला पाहिजे, विद्यार्थ्याचं वक्तृत्व आणि कर्तृत्व नेतृत्व कसं असलं पाहिजे, तर शिक्षक या सगळ्या गोष्टी शैक्षणिक क्षेत्रात शिक्षण घेत असताना शिकवत असतात। सावित्रीबाई फुले नसत्या तर या ठिकाणी या महिलाही नसत्या। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांची जयंती आपण साजरा करत असतो। 5 सप्टेंबरला आपण तो शिक्षक दिवस साजरा करतो आणि या शिक्षक दिवस साजरा करत असताना माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांची नक्की आठवण येत असते। शिक्षण क्षेत्रात भरपूर लोकांनी काम करून गेलं आणि शिक्षण क्षेत्रात नामदार मोदयांनी आपण GPS नावाने छोटंसं रोपटं या ठिकाणी लावलं आणि ते वटवृक्षात होतंय, ते तुमच्यामुळे होतंय। या ठिकाणी परिवारातले सांगायला काही घाबरायची गोष्ट नाही। ज्यावेळेस शिक्षक संख्या कमी होती, प्रशासनाची आणि राजकीय क्षेत्राचा दबाव वापरला नाही, सगळ्या शिक्षकांची हात जोडून विनंती केली की एक दाखला जर दिला तर माझी शाळा कुठेतरी चालेल, कुठेतरी संस्था वाढेल। नामदार मोदयांनी राजकीय क्षेत्रात असताना शैक्षणिक क्षेत्रात भरपूर वेळेस विचार केला की आपण ज्या ज्या राजकारणी लोक आहेत त्यांच्या संस्थाने आहेत, पण नामदार मोदयांनी संस्थाकडे थोडं लक्ष
न करता मग नामदार महोदयांना त्यांचे मित्र भेटल्याने एक संस्था घेतली, 2008 साली ती चालू केली. मग नंतर पाडदीमध्ये ती संस्था चालू केली. नामदार महोदयांना घराचा व्याप आणि राजकीय क्षेत्रात महाराष्ट्रात भर फिरावं लागलं. त्याच्यामुळे संस्थेकडे कुठेतरी दुर्लक्ष झालं. तेव्हा मी शिक्षण घेत होतो, लहान भाऊ शिक्षण घेत होता आणि काकांचं शिक्षण नसल्यामुळे शिक्षण संस्थेकडे लक्ष देणारं कोणी नव्हतं. त्याच्यामुळे 2008 नंतर गेल्या 3 वर्षापासनं शिक्षण संस्थेने एवढी मोठी भरारी घेतलेली आहे की GPS या नावातच आहे गुलाबराव पाटील स्कूल आणि GPS नावातच आहे GPS मित्रपरिवार गुलाबराव पाटील सेना. नावात गुलाब असेल पण ते काटे नाही. त्याचा सुगंध किती आहे आपण त्याचा विचार करत असतो आणि तो सुगंध या जिल्ह्याभरात नाही अख्ख्या महाराष्ट्रात गरवडतोय. नामदार महोदयांचं वक्तृत्व आहे, शिक्षण क्षेत्रातही लक्ष आहे. आपल्या संस्थेमध्ये शिंदे सर नामदार महोदयांनी ज्यांना आई वडील नाही त्या मुलांचं सगळं दत्तक त्यांनी घेतलेलं आहे. त्यांची शैक्षणिक फीसुद्धा संस्था चेअरमन जरी लहान बंधू असले पण संस्थेमध्ये नामदार महोदय नियमानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला दत्तक घेतल्याची फी आम्हाला देता. ती संस्था चालली पाहिजे. फ्री म्हणून असा विषय नाही, पण त्या ठिकाणी 350 मुलं ज्यांना घरून आणणं सोडणं हे सगळं नामदार महोदय माध्यमिक शिक्षण जी आहे आमची त्या ठिकाणी पाडदीमध्ये चालू केलेली आहे 2008 साली. त्या सगळ्या विद्यार्थ्यांना दत्तक घेतलेलं आहे. इंग्लिश मिडियम स्कूलला कोणी दत्तक घेत नाही, पण इंग्लिश मिडियम स्कूलला नामदार महोदयांनी कोरोनामध्ये ज्यांचे आई वडील गेले, काही दुःखद घटनाने आई वडील गेले त्या मुलांना सुद्धा दत्तक घेतलं. हॉस्टेलची सुद्धा सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिली. गरिबांच्या मुलांसाठी हॉस्टेलसुद्धा नामदार महोदयांनी फ्री ऑफ कॉस्ट या ठिकाणी चालू केलेलं आहे. गेल्या 2008 पासून शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना थोडा मध्यंतरी काळ खराब होता. पद्मालय शिक्षण प्रसारक मंडळ हा विषय पुन्हा घेण्याची गरज नाही, पण शिक्षक आहात तुम्ही, ती घटना झालेली होती. मग नामदार महोदयांना आम्ही कुठेतरी कसलो, राजकीय षडयंत्र रचल्या गेलं आणि नामदार महोदयाने आमच्या परिवारावर खोटे गुन्हे दाखल करून जेलमध्ये जाण्याचं, तुरुंगात टाकण्याचं काम केलं. ते काम नामदार महोदयांनी कधीच केलं नाही. ज्या विरोधकांनी केलं, मी विरोधकांवर टीका करत नाही, पण नामदार महोदय तुरुंगात असताना आई वारली आणि मग नंतर जामीन झाला. नामदार महोदयांना खोटा गुन्हा दाखल केला आणि ती केस निर्दोष मुक्तता आम्हाला झालेली आहे. खोटाचं खोटंच होतं, खऱ्याचं खरंच होतं. दूध का दूध, पाणी का पाणी असं नामदार महोदयांचं काम आहे. चुकीचं काम कधीच केलं नाही. ती संस्था सुरू केली, नंतर वडली येथे ट्रान्सफर केली. त्या ठिकाणी साहेब तांडे वस्ती आहे, तिथल्या सगळ्या मुलांना नामदार महोदयांनी दत्तक घेतलं. सगळ्या मुलांना घरून आणणं सोडणं त्या ठिकाणी दत्तक घेतलं. नामदार महोदयांचं म्हणणं होतं मी शिक्षण घेत असताना माझी परिस्थिती नव्हती. मी जर शिक्षण घेतलं असतं तर मी कुठेतरी अधिकारी राहिलो असं नामदार महोदय असं कधीतरी सांगत असतात. आणि परिस्थितीमुळे माणूस कुठेतरी थांबतो, म्हणून नामदार महोदयांनी शिक्षण क्षेत्रात दत्तक आणि ज्या विद्यार्थ्यांना गरज आहे अशा विद्यार्थ्यांसाठी संस्था चालू केलेली आहे. पैशांसाठी नाही, कमाई म्हणून नाही, व्यवसाय म्हणून नाही, ते ज्ञानदानाचं काम नामदार महोदय GPS माध्यमातून करत असतात. आणि ते काम करत असताना नामदार महोदयांनी विविध वेळेस सांगत असतात. आता या ठिकाणी तुम्ही सगळे ग्रँटेड शिक्षक आहात, आमची नॉन ग्रँटिंग आहे. एक फिश पॉन्ड आला होता, मी कार्यक्रमांना जात असतो, लिहिता लिहिता झिजून गेले खडू, सर आणि मॅडम आता कधी दिला लग्नाचे लाडू, अशी परिस्थिती झाली. तुम्ही ग्रँटेड आहात पण नॉन ग्रँटेडांची परिस्थिती थोडी खालावली. चांगल्या प्रकारे शिक्षण कसं दिलं गेलं पाहिजे. भरती करताना नामदार महोदयांनी कधी परिवारातलं कधी नातेवाईक असा कधीच भरला नाही. त्याचा इंटरव्ह्यू घेतल्यानंतर इंटरव्ह्यूमध्ये जो पात्र झाला त्यालाच त्या ठिकाणी नामदार महोदयांनी पात्र केलं. आणि शिक्षण देताना शिक्षण चांगल्या प्रकाराचं दिलं गेलं पाहिजे. मी सुद्धा जिल्हा परिषद शाळेत शिकलोय, मी सुद्धा सनजवर विद्यालयामध्ये शिकलोय आणि नामदार महोदय जिल्हा परिषद शाळे आणि सनजवरमध्ये शिकलेला आहे. इंग्लिश मिडियमचाच विद्यार्थी घडू शकतो असं नाही, जिल्हा परिषदचा विद्यार्थी सुद्धा चांगल्या प्रकारे घडवण्याचं काम तुम्ही सगळेजण करत आहात. या शिक्षण क्षेत्रात काम करत असताना तुमचा सन्मान झाला पाहिजे. मागच्या काळात नामदार महोदयांनी सांगितलं की मी फुले शाळेला गेलो, सहज बसलो, ऑफिसमध्ये बसल्यानंतर चहा घेतल्यानंतर एक मला कल्पना सुचली की आपण काहीतरी केलं पाहिजे रिटायर शिक्षकांसाठी. तर शिक्षकांना नामदार महोदयांनी सांगितलं
वयोवृद्ध आहेत त्यांना या ठिकाणी बोलवायचं नाही, त्यांच्या घरी जायचं, त्यांच्या घरी जाऊन शाल श्रीफळ देऊन सन्मान झाला पाहिजे. आतापर्यंत कोणालाच सुचलं नाही असं काम नामदार महोदयांनी गुरुजनांचा सत्कार या ठिकाणी केला. आणि जे रिटायर झालेले शिक्षक होते या 3-4 वर्षाच्या कार्यकाळात मॅडम असतील, सर असतील, यांचा घरी जाऊन सन्मान आदरणीय नामदार महोदय यांनी सूचना केल्या आणि GPS मित्र परिवार आणि GPS स्कूलच्या स्टॉफने तो घरी जाऊन सन्मान केला. आज तो शिक्षण सन्मान गेल्या 1 वर्षापासून प्रलंबित होता, तो कुठेतरी थांबला पाहिजे, असं शिक्षक सन्मान झाला पाहिजे. पण थोडीशी शिक्षक म्हटलं तर चुकी करतील, तर दिलगिरी व्यक्त करतो. 2023च्या ट्रॉफ्या क्रिस्टलमध्ये छापल्या गेल्या होत्या, चांगल्या प्रकारच्या ट्रॉफ्या नामदार महोदयांनी सांगितल्या होत्या की ट्रॉफी देतानाही चांगली द्या, कारण शिक्षक हा सांभाळून ठेवतो. आम्हाला भरपूर मिळतात पण ठेवायच्या कुठे आम्हाला कळत नाही, पण तुम्ही तुमच्या कॅबिनला, तुमच्या शोकेसला घरी ठेवतात, म्हणून ट्रॉफी देताना चांगली दिल्या गेली पाहिजे. काही ट्रॉफ्यांवर 2023 आहे, काही ट्रॉफ्यांवर 2024 आहे. त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला समजून घेणार, कारण चूक मान्य करणं हेच मला घरच्यांनी शिकवलं आणि शिक्षकांनी शिकवलं आहे. त्याच्यामुळे चूक मान्य करावी लागते, जे चुकलं ते मान्य केलं पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला समजून घेणार. तुम्ही सगळेजण एका फोनद्वारे, एका मेसेजद्वारे या ठिकाणी आले, त्याबद्दल मी सगळ्या शिक्षक सन्मान सोहळ्यासाठी आलेल्या शिक्षकांचं, पदाधिकाऱ्यांचं मनापासून खूप खूप आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी दादांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये आपले विचार मांडलेत. एक गोष्ट या ठिकाणी नमूद करावीशी वाटते, मी आमच्या GPS मध्येच त्या शिक्षक आहे. कोविडचा काळ त्या ठिकाणी होता. एक छोटीशी आठवण सांगतो साहेब. कोविडचा काळ त्या ठिकाणी होता आणि या काळामध्ये नॉन ग्रँटच्या जेवढ्याही शाळा होत्या, प्रायव्हेट शाळा, ह्या सर्व बंद झाल्या. शिक्षकही घर राहिले. अनेकांना या ठिकाणी खूप मोठे प्रश्न उपस्थित झाले, आता पुढे काय करावं. आमच्या संस्थेचे मार्गदर्शक माननीय प्रतापदादा तसेच आमचे मंत्री महोदय यांनी एक सूचना केली की शिक्षकांना आपण इथे बसून जे चार्ट आपण बनवतो, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जे चार्ट असतात, ते चार्ट विद्यार्थ्यांचे हे शिक्षकांना बनवू द्या. एवढ्या 6-7 महिन्यामध्ये आम्ही सर्व चार्ट बनवले आणि एकाही शिक्षकाचं असं झालं नाही की एखाद्याचा पगार रखडला असेल किंवा एखाद्याला काही विवंचना असेल, असं झालं नाही. अगदी थोडक्यात सांगण्याचा उद्देश असा की अगदी संवेदनशील संस्था आणि शिक्षकांप्रती अगदी प्रामाणिकपणे विचार करणारी संस्था आणि संस्थेचे अध्यक्ष आम्हाला या ठिकाणी लाभले. त्यामुळे खरंच मी परत एकदा आमचे संस्था चालक माननीय दादासाहेब विक्रमजी पाटील, माननीय दादासाहेब प्रतापरावजी पाटील, तसेच आमचे सर्व माननीय नामदार भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील साहेब, या सर्वांचा मी खरंच आभार मानतो. आणि पुढील जे मार्गदर्शन आहे हे करण्यासाठी मी मुकुंदजी नन्नवरे साहेब यांना विनंती करतो की कृपया आपण या ठिकाणी पोडियम जवळ या. हिंदुस्थानाचे राजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी या देशाला संविधानाच्या माध्यमातून लोकशाहीचा दागिना दिला, विश्ववंदनीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री छत्रपती शाहू महाराज, माता सावित्री, माता जिजाऊ, माता भीमाई, माता रमाई, आईलाई होळकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, आद्य कवी महर्षी वाल्मिकी, संत सेना महाराज, या साऱ्या महापुरुषांना प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. आजच्या या शिक्षण सन्मान सोहळ्याच्या निमित्तानं आपला गौरव तथा सन्मान करण्यासाठी उपस्थित शिवसेनेचे महाराष्ट्र राज्याचे पक्षनेते, महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री, शेतकऱ्यांचे नेते, अपंगांचे आधारवड, दीनदलितांचे कैवारी, श्रद्धेय नामदार गुलाबरावजी पाटील साहेब,
विचार मंचावर उपस्थित शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय निलेश दादा पाटील, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी आदरणीय विकासजी पाटील साहेब, आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आदरणीय शिंदे साहेब, सन्माननीय व्यासपीठ समोर उपस्थित सर्व शिक्षक वृंद, बंधू आणि भगिनींनो, खऱ्या अर्थानं आपल्या समोर काय बोलावं, शिक्षक माणूस बघितला हा आमच्यासारखे अनेक विद्यार्थी, अनेक रोजचे घडवणारा शिक्षक, ज्या शिक्षक माणसाला बुद्धिजीवी म्हणून या देशामध्ये समाजाने सन्मान दिला, त्या बुद्धिजीवी माणसा व्यक्तीसमोर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याने काय बोलावं, हा प्रश्न माझ्या समोर आता निर्माण झालेला आहे. प्रथमतः सर्व गुरुजनांना मनापासून वंदन करतो. सालाबादाप्रमाणे आपण नेहमी शिक्षकाचा सन्मान सोहळा घ्यायचो, परंतु गेली 2 वर्ष या मतदारसंघाचे जिल्हा परिषद सदस्य आदरणीय प्रतापराव पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे खंड पडला. पुनश्च नामदार पाटील साहेबांनी सांगितलं की यावर्षी हा कार्यक्रम झाला पाहिजे. गेली 2 वर्षापासून आपलं आणि शिक्षक वृंदांचं बोलणं होत नाही. खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम असतो तुमच्या आपले एकमेकाचे विचार घेण्यासाठी हा कार्यक्रम असतो आणि हा कार्यक्रम झाला पाहिजे म्हणून आज हा कार्यक्रम 31 रोजी होतोय. 5 तारखेला आपल्या जिल्हा परिषदेने शिक्षकाचा सन्मान सोहळा ठेवला आहे म्हणून आज रोजी हा कार्यक्रम आपल्या या ठिकाणी होतोय. शिक्षणाचे खरे बीज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्री माता फुले असतील, यांनी शिक्षणाचे खरे बीज हे रोवलेत, परंतु प्रवाहाने ते बीज, तो विचार पुढे नेण्याचे काम केलं असेल तर आपण शिक्षकांनी केलेलं आहे. म्हणून महात्मा ज्योतिबा फुले सावित्री मातेचा जो संदेश होता तो संदेश पूर्ण करण्याचे काम आपल्या वतीनं झालंय असं मी मानणारा कार्यकर्ता आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळी देखील सांगितलं होतं की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. हे जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आणि ते प्राशन करण्याचं काम आपण शिक्षक लोक आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना, समाजाला आणि दीनदलितांना देण्याचं काम खऱ्या अर्थाने करत असेल तर आपण शिक्षक मंडळी करताय. मित्र हो, सांगायला आनंद वाटेल की ज्या वेळेस या मतदारसंघामध्ये अनुसूचित जाती तर पंचायत समितीचं आरक्षण निघालं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजकीय दिलेल्या आरक्षणानुसार पंचायत समितीला मी निवडून आलो आणि खऱ्या अर्थानं जनरलमध्ये नामदार पाटील साहेबांनी जेव्हा सभापती केलं, नामदार पाटील साहेबांनी मला कॅबिनमध्ये बोलून एक सांगितलं की मी हाडाचा पत्रकार, तो हाडाचा पत्रकार आहे, काळी करणारा पत्रकार आहे, सगळ्यांना त्रास देजो भो, पण शिक्षक माणूसले त्रास देजो नको. ग्रामसेवकले हलायले, तलाठीले हलायले, पण शिक्षक हा नॉन करप्ट माणूस आहे. हा कोणाचा 1 रुपया खात नाही, कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार या विभागात नाही. म्हणून शिक्षक व्यक्तीला त्रास देऊ नये असं नामदार पाटील साहेबांनी त्यावेळेस मला सांगितलं होतं. नामदार पाटील साहेबांकडे जे जे शिक्षकांच्या समस्या आल्या असतील, नामदार पाटील साहेबांनी अगदी सन्मानानं त्यांच्या अडीअडचणी दूर करण्याचं काम केलंय. हा इतिहास बोलतो, गेल्या 25 वर्षापासूनचा हा इतिहास आहे की एकही शिक्षकाला नामदार पाटील साहेबांच्या वतीने त्रास झाला नाही आणि नामदार पाटील साहेबांच्या वतीने त्रास झालाच नाही तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांकडून देखील शिक्षक वर्गाला त्रास झाला नाही. मी पुनश्च आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.
मागे ज्या ठिकाणी जे उभे आहेत त्यांना मी कृपया विनंती करतो, मागे जे बसलेले आहेत त्या ठिकाणी शिक्षक आहेत त्यांनी कृपया पुढे यावं. अनेक त्या ठिकाणी खुर्च्या पुढे इकडे रिकाम्या आहेत, कृपया आपण बसून घ्या लवकर. मागे ज्या मॅडम बसल्यात कृपया त्यांनी या, पुढे जागा आहेत. तसेच आजच्या कार्यक्रमासाठी माननीय श्री विकास पाटील साहेब, गटशिक्षण अधिकारी जिल्हा परिषद प्राथमिक यांचे मी शब्दसुमनाने स्वागत करतो. तसेच माननीय श्री अरविंद मानकरी सर, जिल्हाध्यक्ष सामाजिक न्याय यांचंही मी हार्दिक स्वागत करतो. तसेच अगदी थोडक्यात मी या सर्व मान्यवरांना मंचावर येण्याचं या ठिकाणी विनंती करतो आहे. तसेच मार्गदर्शन करण्यासाठी आणि आपले विचार थोडक्यात मांडण्यासाठी श्री निलेश भाऊ यांना मी विनंती करतो की कृपया आपण या ठिकाणी आपले विचार मांडावेत. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. गुलाबराव पाटील साहेब फाउंडेशन आयोजित शिक्षक सन्मान सोहळ्याला या ठिकाणी उपस्थित असलेले आपले सगळ्यांचे लाडके आणि ह्या जळगाव जिल्ह्याचे भाग्यविधाते आदरणीय गुलाबराव पाटील साहेब, ज्यांचं प्रमुख मार्गदर्शक आहे, ज्यांचं भाषण आम्ही कायमच यूट्यूबवर बघत असतो, कायम प्रेरणा घेत असतो, ते आज आपले मुख्य मार्गदर्शक शिंदेजी, मंचावर उपस्थित असलेले आमचे शिवसेना पक्षाचे मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष मुकुंद भाऊ नन्नवरे, जिल्हा परिषद सदस्य पवन भाऊ, माझे मित्र शिक्षणाधिकारी साहेब विकास पाटील सर, सगळेच तोलामोलाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि माझ्यासमोर बसलेले सगळेच माझे गुरुजन आणि माता भगिनी, आज एक आनंदाचा क्षण असा आहे की आजपर्यंत आम्ही राजकारणी लोक फक्त बोलत आलो, पण आज गुरुजनांच्या समोर बोलण्याची जी संधी आज आम्हाला मिळते आहे ही खूप भाग्याची आणि मोठी गोष्ट आहे. कारण की ज्यांच्या प्रेरणेने आम्ही शाळेमध्ये शिकलो, ज्यांच्या प्रेरणेने हा जो आजपर्यंतचा प्रवास आम्ही गाठला, आज त्यांच्या समोर बोलण्याची जी संधी आम्हाला मिळते ही संधी खूप मोठी आहे. सुरुवात कुठून करायची आणि कशी करायची हेच आज कळत नाही आहे. कारण की ज्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आहे आज त्यांच्या समोर बोलावं लागतं आहे, हे खूप मोठी गोष्ट आहे. कारण की आपण पाहिलं असेल की गुलाबराव पाटील साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक समाजाच्या घटकाला न्याय देण्याचं काम आदरणीय गुलाबराव पाटील साहेब करतात. पण कुठेतरी त्यांच्या मनामध्ये खंत असते की बाबा जो मनुष्य, जो माझा शिक्षक, तो कायम विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतो आणि त्यांचा सन्मान झाला पाहिजे, हा दृष्टिकोन कायम त्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी असतो. आणि म्हणून आज शिक्षकाचा सन्मान या ठिकाणी होतोय. ही एक खूप मोठी गोष्ट आहे की आपण बऱ्याच शाळांमध्ये, बऱ्याच गावावर त्या ठिकाणी शाळांमध्ये त्या ठिकाणी नोकरी करतात, आपणही समाजामध्ये त्या ठिकाणी वावरतात. पण ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपल्या लक्षात येतात की बाबा नेते तर खूप आहे, काम तर तुम्ही सतत करत असतात, पण कौतुकाची थाप जो नेता आपल्या पाठीमागे देतो तो खूप मोठा असतो. आणि ज्याला ह्या गोष्टीची जाणीव असते तोच नेता हे काम करू शकतो. आणि ते एकमेव ह्या जळगाव जिल्ह्याचे नेते आदरणीय गुलाबराव पाटील साहेब या ठिकाणी करतायत. आपण जर पाहिलं असेल की फक्त शिक्षण संस्थाच नसेल किंवा शिक्षकांचा सोहळा नसेल, तर या जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक त्या ठिकाणी प्रत्येक माणसाला न्याय देण्याचं काम आदरणीय गुलाबराव पाटील साहेब त्या ठिकाणी करतायत. आपण बघा की ज्या पूर्वीच्या जिल्हा परिषद शाळा होत्या त्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही शिकत होतो त्यावेळेस बऱ्याच काही सुविधा नव्हत्या, पण आता त्या सगळ्या गोष्टींची जाणीव ठेवून आदरणीय गुलाबराव पाटील साहेब त्या ठिकाणी मग पाण्याच्या आरोचं हे असेल
टॉयलेट बाथरूमच्या त्या ठिकाणी सुविधा असतील, अशा बऱ्याच जिल्हा परिषद शाळेतल्या येण्यापूर्वी अडचणी होत्या, त्या सगळं सोडवण्याचं काम आदरणीय गुलाबराव पाटील साहेब या ठिकाणी करतायत. आपल्याला मुख्य आपले मार्गदर्शक यांचे विचार ऐकायचे आहे, म्हणून मी आपला जास्ती वेळ घेणार नाही. एवढंच आपल्याला शुभेच्छा देईल की आपण खूप काम करतात, खूप प्रेरणा विद्यार्थ्याला त्या ठिकाणी देत असतात. आपण निस्वार्थीपणाने त्या ठिकाणी काम करतात. आई वडील तर समजून घ्या, बाळाला जन्म द्यायचं काम करतात, 5 वर्ष त्याचा सांभाळ करतात, पण ज्या वेळेस खरं त्याला त्या ठिकाणी प्रेरणा द्यायचं जी असते ते शिक्षकाचं काम असतं आणि तुम्ही ते काम चांगल्यारीत्या या ठिकाणी पार पाडतायत. म्हणून मी आपल्याला खूप खूप या ठिकाणी शुभेच्छा देईल आणि माझे लांबलेले 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. या ठिकाणी एक गोष्ट या ठिकाणी नमूद करावीशी वाटते. माननीय श्री संजय पाटील सर, विधानसभा क्षेत्र प्रमुख, यांची जी कन्या आहे कुमारी मयुरी संजय पाटील, ही उच्च शिक्षणासाठी MS नॉर्थ वेस्टर्न युनिव्हर्सिटी शिकागो अमेरिकेला या ठिकाणी जात आहे. हिने BTech हे शिक्षण COP इंजिनिअरिंग कॉलेज पुणे येथून पार पाडलेलं आहे. आपल्या परिसरातील अत्यंत अभिमानाची अशी ही बाब की आपल्या परिसरातील एक विद्यार्थिनी ही उच्च शिक्षणासाठी जात आहे. मी माननीय मंत्री महोदय यांना विनंती करतो की या विद्यार्थिनीला आपण पुष्पगुच्छ देऊन हिचा सत्कार करावा, अशी मी आपणास नम्र विनंती करतो. पुढे काही चेअर रिकामे आहेत महिला वर्गामध्ये, कृपया आपण पुढे येऊन बसून जा. आमच्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय नामदार भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील साहेब यांना मी विनंती करतो की कृपया आपण या ठिकाणी आपले विचार जे हे शिक्षक सन्मान सोहळ्यानिमित्त आम्हा सर्वांना माननीय श्री विकास पाटील सर शिक्षण अधिकारी यांना विनंती करतो की साहेब आपण या ठिकाणी आपले विचार या ठिकाणी मांडावेत, अशी नम्र विनंती. आजच्या शिक्षक सन्मान सोहळा कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री आदरणीय नामदार गुलाबरावजी पाटील साहेब, खरं तर आपण सारेजण ज्यांचे विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत ते आदरणीय प्राध्यापक गणेशजी शिंदे साहेब, शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख आमचे मित्र आदरणीय निलेश दादा, वेळ कमी असल्यामुळे सर्वांचं नामोल्लेख टाळतो त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. सन्माननीय व्यासपीठ, ज्याने हा उत्तम कार्यक्रमाचं आयोजन केलं ते आदरणीय गुलाबरावजी पाटील फाउंडेशनचे प्रमुख आदरणीय प्रतापदादा आणि त्यांचे सर्व सहकारी, आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे ते या जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाला चालना देणारे, शैक्षणिक विकासाचं उत्तम प्रकारे सादरीकरण करणारे आमचे सर्व सन्माननीय शिक्षक बंधू भगिनींनो. एखादा इंजिनियर चुकला असेल तर एखादा पूल पडू शकतो, एखादा डॉक्टरने जर चुकीचे उपचार केले तर एखाद्या रुग्णाचा जीव जाऊ शकतो, पण एखादी शिक्षक जर चुकला तर अनेक पिढ्यांचं न भरून निघणारं नुकसान होऊ शकतं. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आज खऱ्या अर्थाने समाजामध्ये शिक्षक या व्यवसायाला व्यवसाय न मानता त्या कर्तव्यनिष्ठेला सलाम करण्यासाठी गुलाबराव पाटील फाउंडेशनने जो हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्या कार्यक्रमाला मी जिल्हा प्रशासनाच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा आणि सदिच्छा देतो.
गेल्या 2-2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये या जळगाव जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जी जी मदत करता येणं शक्य होतं ती 100% मदत आदरणीय पालकमंत्री महोदयांनी जिल्ह्यातल्या सर्व मंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली, सर्व सन्माननीय खासदार आमदारांच्या मार्गदर्शनाखाली करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नुकतंच आपण मित्रहो काही दिवसापूर्वी एक अनुचित घटना राज्यामध्ये घडली, ती आपण ऐकली असेल. आणि त्या घटनेमुळे व्यथित होऊन परवाच माननीय पालकमंत्री साहेबांनी सगळ्या जिल्हा परिषद शाळांना जवळजवळ 12 कोटी रुपये खर्च करून CCTV देण्याचं या ठिकाणी परवा पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलेलं आहे. मी सर्वांना व्यासपीठाला नम्रपणे सांगू इच्छितो की या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये शिक्षण विभागाने अतिशय उत्तम अशा प्रकारचं काम आदरणीय पालकमंत्री साहेब किंवा सर्व सन्माननीय पदाधिकारी, आदरणीय ग्रामविकास मंत्री महोदय, आपले दुसरे मंत्री आदरणीय अनिल दादा यांच्या नेतृत्वाखाली आपण केलेलं आहे. PGI गुणवत्ता विकास निर्देशांकामध्ये 2 वर्षापूर्वी 22व्या क्रमांकावर असलेला जिल्हा सर्व सन्माननीय मंत्री महोदय आणि प्रशासनाच्या मार्गदर्शनाने आज 12व्या क्रमांकावर राज्यामध्ये आलेला आहे. हे सारं श्रेय मी नम्रपणे कबूल करतो, हे साऱ्या शिक्षकांना जातं. आणि शिक्षक शिस्तीचे क्षकिरण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणारा एक प्रामाणिक घटक म्हणजे शिक्षक असं आपण जे म्हणतो, याची प्रचिती आज जळगाव जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या प्रमाणात येत आहे. मी या शिक्षकांच्या समूहाचा एक प्रशासकीय प्रमुख म्हणून आपण आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला मनपूर्वक सदिच्छा आणि शुभेच्छा चिंतितो. आणि या शिक्षक वर्गाकडून इथून पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा अशाच प्रकारचं काम करून घेण्यासाठी आम्ही सारेजण कटिबद्ध आहोत अशी या शिक्षकांच्या वतीने या ठिकाणी ग्वाही देतो आणि पुनश्च एकदा या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विशेष सत्कार जिल्हा परिषद शाळा आव्हाने तालुका जळगाव शाळेचे शिक्षक डॉक्टर संदीप पवार सर यांना नुकतीच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाअंतर्गत PhD पदवी या ठिकाणी मिळाली आहे इतिहास विषयामध्ये. मी कृपया सरांना विनंती करतो, तसंच माननीय मंत्री महोदय यांना विनंती करतो की आपण सरांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. माननीय श्री संदीप पवार सर, डॉक्टर श्री संदीप पवार सर यांना नुकतीच या ठिकाणी इतिहास विषयामध्ये PhD ही पदवी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. आपल्या तालुक्यासाठी, आपल्या भागासाठी अत्यंत गौरवाची अशी बातमी. सरांचं खरंच मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. मी माननीय आमदार भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपले विचार आमच्यासमोर मांडावेत, ही आपणास नम्र विनंती. शिक्षण सन्मान सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असलेले प्रमुख मार्गदर्शक आदरणीय गणेशजी शिंदेसाहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले शिक्षणाधिकारी विकास पाटील साहेब, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख संजयराव पाटील, तालुका प्रमुख DO नाना पाटील, मागासवर्गीय सेनेचे जिल्हा अध्यक्ष मुकुंदराव पाटील, पंचायत समितीचे सगळे माजी सभापती, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले विविध क्षेत्रातले सगळे आमचे पदाधिकारी, समोर बसलेले माझे सगळे शिक्षकवृंद आणि माझ्या लाडक्या बहिणींनो, खरं म्हणायला गेलं तर आज प्रतापने सांगितल्याप्रमाणे मला कल्पना आहे तुम्ही लाडक्या बहिणीमध्ये बसत नाही, पण आपल्या घरातलं कोणी कोणी तर आहे ना. तर प्रतापने सांगितल्याप्रमाणे हा कार्यक्रम जवळपास 1 वर्षापासून प्रलंबित होता आणि हा कार्यक्रम करावा अशी आमची नेहमी मानसिकता असते. आता हा कार्यक्रम सप्टेंबरच्या आत व्हायला पाहिजे हे आमचं कार्यक्रमाचं धोरण असतं. पण मागच्या वर्षी आमच्या कुटुंबावर आणि आतापर्यंत म्हणजे आज 5 दिवस होता आमच्या पुतण्याची एक मुलगी 3-4 वर्षाची वारली. एक 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 जे सिरियल झाली घरात, 5 लोक आमच्या घरातून निघून गेले. त्यामुळे पुलवान करत आम्ही काही कार्यक्रम घेत गेलो, काही सोडत गेलो आणि आपल्या कार्यक्रमाला आम्ही मध्यंतरी घेऊ शकत नव्हतो, कारण की त्याला ज्याप्रमाणे लग्नाचं एक सीजन असते तीच असते, तसंच शिक्षकाच्या कार्यक्रमाला सप्टेंबर आणि ऑगस्टची झालर असते.
बाकीचे कार्यक्रम आम्ही घेऊ शकलो, पण हा कार्यक्रम आम्ही त्याच वेळेस घेतो की ऑगस्टच्या लास्टला किंवा सप्टेंबरच्या 2-3 तारखेला. त्यामुळे मध्यंतरी हा कार्यक्रम आम्ही घेऊ शकलो नाही आणि 23ला होणारा हा कार्यक्रम आता 24ला होतोय. राजकारणी लोक बरेच आमच्यावर टीका टिप्पणीही करतील ह्या कार्यक्रमानंतर आणि तो त्यांनी केलंच पाहिजे, कारण की शेवटी निंदकाचं घर हे शेजारीच असलं पाहिजे आणि आम्ही त्या गोष्टीला काही विचार करत नाही. कारण की शिक्षकाला माहिती आहे, कारण की मला माझ्या तालुक्याचा शिक्षक 1992 सालापासून ओळखतो. ज्यावेळेस मी पंचायत समितीला निवडून आलो तेव्हापासून मला ओळखतो. 92ला मी पंचायत समिती, 97ला मी झेडपी, नंतर मग हे 4 टर्म मी आपल्यासमोर आमदार म्हणून राहिलो. तर शिक्षकाचं आणि माझं नातं काय आहे ही मी सांगण्याची गरज नाही, कारण की शिक्षकाला माझ्या बाबतीमध्ये सगळ्या गोष्टी माहिती आहे आणि मला शिक्षकांच्या बाबतीमधल्या सगळ्या गोष्टी माहिती आहे. त्यामुळे आदर्श शिक्षक पुरस्कार देताना पूर्वी मी ज्यावेळेस जिल्हा परिषदेचा सभापती होतो साहेब, त्यावेळेस 75 शिक्षक पुरस्कार दिले गेले. पुढाऱ्यांना सांगावं, नाव यावं, अशा पद्धतीच्या त्या काळामध्ये काही घटना घडत गेल्या. आता तसं राहिलेलं नाही. आता तालुका स्तरावरून 1-2 नाव येते आणि त्याच्यामध्ये सिलेक्शन होतं. त्यामुळे मोजक्याच शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो. आता इन्क्रीमेंट वगैरे देता का मला माहीत नाही, देता का? पहिले द्यायचे, आता फक्त एक सर्टिफिकेट देता तुम्ही. हां, म्हणजे तुम्ही म्हणजे आम्ही, आणि शाल नारळ देतो. पण ते 15 शिक्षक आदर्श आहे असं मी मानणारा माणूस नाही. इथे प्रत्येक शाळेतला माझा शिक्षक आदर्श आहे हे मानणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे जिल्हा स्तरावर जरी कार्यक्रम घेऊ शकलो नसलो तरी आपल्या तालुका स्तरावर हा कार्यक्रम घ्यावा. आणि योगायोगाने शिंदेजींचं मी 2-3 वेळेस एकाच व्यासपीठावर आम्ही भाषणं केलेली आहे दोघांनी. त्यामुळे आम्ही दरवेळेस एक वेगळे व्यक्ती आणायचं काम करत असतो. अहंकारे आम्ही मागच्या वेळेस आणले होते, नंतर राऊत आणले होते, वणव्यामध्ये गारव्यासारखा. अशा पद्धतीनं मुलींकरता आम्ही एक कार्यक्रम घेतला होता. शिंदेसाहेब 5000 मुली होत्या, 5000 मुली. 5000मध्ये 4500 मुली रडल्या त्या कार्यक्रमात. तर याच्यामध्ये काय राजकारण नाही आहे. कोणती पोरगी आली, काँग्रेसची आली का बसू नको, जा बाहेर. पण आता काही लोक या गोष्टीला झालर लावणार. आता इथं शिक्षक काय एका विचाराचे बसले आहे काय? नाही, इथं शिक्षक वेगळ्या विचाराचे आहे. पण याच्यात सुद्धा काही लोकांमध्ये एक डोक्यामध्ये वेगळी कल्पना असते की काहीतरी करून कुठेतरी खल्प काढायचं. आम्ही त्या मुलींचा 1-2 कार्यक्रम घेतला, त्याच्यामध्ये फार जबरदस्त आम्हाला रिस्पॉन्स मिळाला. शिंदेसाहेब आम्ही गावावरून मुली आणण्याकरता सुद्धा गाड्या दिल्या. म्हणजे आमची सगळी जी टीम आहे, ही संघटनेची पूर्ण जी टीम बसली आहे, ही सगळी टीम त्यावेळेस राबली. GPS ची टीम राबली आणि 5000 मुली आम्ही इथं आणल्या आणि घरपोच त्या मुली पाठवल्या. आम्ही वेगळे उपक्रम करतो. या शाळेमध्ये सगळ्या आमच्या ज्या शिक्षिका बसल्या आहेत, जिल्हा परिषदेच्या शिक्षिका बसल्या आहेत किंवा शिक्षक वृंद बसले आहेत, मी दरवर्षी 1.5 लाख वह्या वाटतो साहेब. कोणी नाही म्हणावं की आमच्या शाळेमध्ये वही आली नाही असं, कोणी सांगावं वरती बोट करून. मग इथे कुठलं राजकारण आलं आहे? इथे काय आम्ही काय राजकारण किंवा पक्षाचा मुलगा बघून काय वह्या देत असतो काय? आता आमचा एक उपक्रम आहे, आम्ही BO कडनंच यादी घेतो आहे विकास पाटील साहेब, की ज्या मुली 3 ते 5 किलोमीटर पायी चालतात तुम्हीच यादी द्या. आणि ज्या गरीब आहे, सचिन पवारच्या मुलीला सायकल देण्याची गरज नाही, ऑलरेडी त्यांना मुलगी नाही, पण जी मुलगी गरीब आहे आणि ती रोज पायी येते, अशा 1300 मुलींना आम्ही आता एवढ्या 15 दिवसामध्ये सायकली देतो आहे. म्हणजे एक सायकल घ्यायला गेली तर 10-15 हजाराची आहे. 1.5-2 कोटी रुपयाची आम्ही सायकली देतो आहे. ते काय आम्ही खिशातून देतो असं नाही, आम्ही कंपन्यांना पटवतो, CSR पटवतो, तुमच्याकडून घेतो, त्यांना सांगतो की हे आहे. आणि देणारा बी केव्हा देतो, घेणारा कसा आहे ते पाहून देतो. काही लोक पावत्या फाडायला येतात आमच्याकडे गणपतीच्या, आम्ही माणूस पाहून पावती फाडतो. अरे सलाव खाऊ जाणार काय फागणेवाला. घेणाऱ्याचे हात कसे आहे त्याच्याकडे बघूनच देणारा देत असतो.
आता ह्या 1.5 कोटीच्या आम्ही सायकली देतो, आता त्याच्यावर टीका होणार. मग आम्ही म्हणतो आम्ही सायकल देतो, तुम्ही टायर द्या. तुम्ही टायरही देत नाही, नोझल देत नाही, पंप देत नाही, पण कोणी करतोय त्याच्यावर टीका करतात. आम्ही काल परवाकडे सगळ्या न्हावी समाजाचा एक मेळावा घेतला आणि पूर्ण न्हावी समाजाला आम्ही साहित्य दिलं, 1500 काय जे काय असेल तितक्या पैशाचं. विरोधकांनी काय टीका केली, हलकं साहित्य दिलं म्हणे, मशीन दिलं नाही. तुला थोडी जायचं तिथं दाढी करायला, म्हणजे आयुष्यामध्ये तू काही करू शकला नाही. साधं ब्लेड पान दिलं असतं तर मी मानलं असतं की तू ब्लेड पान दिलं होतं बाबा. पण कोणी करतोय त्या करणाऱ्यावर टीका करून आपलं पोट भरायचं हे आम्हाला काही जमलं नाही. आम्ही कृतीत करतो सगळं काम. 5000 मुलांना वह्या पुस्तकं घरपोच जाऊन देणं हे काही सोपी गोष्ट नाही आहे. 1.5 लाख वह्या तर वाटल्याच, पण ज्यांचे आई वडील नाही त्यांच्या घरपर्यंत आमचं साहित्य गेलं. हे आम्ही करतोय, पण आमचा आवाज पण नाही कुठे की आम्ही हे करतोय ते करणार आहे. मागच्या काळामध्ये अपंगांना आम्ही सायकली दिल्या. जे अपंग आहेत अशा 500 लोकांना आम्ही ही गाडी दिली, 42,000ची एक, 2.5 कोटी रुपयाच्या. ते बी कंपनीवाल्याला पकडलं आम्ही. आता ते म्हणतात तुम्ही सायकली दिलं काय उपकार केला, मग तू टायर दे. ते पण नाही देऊ शकत. आम्ही भजनी मंडळाला साहित्य दिलं, त्याला म्हणलं आम्ही साहित्य दिलं, तू कमीत कमी टाळतं नाही. ते करायचं नाही, स्वतःला अपत्य व्हायचं नाही, दुसऱ्याचं झालं ते पाहायचं नाही. हा जो प्रकार आहे हाच चुकीचा आहे. आता तुमचा कार्यक्रम घेतला, मग आता मतदान आलंय, त्यांच्याकडे एक अजून कारण आहेच, मतदान आलंय. गुलाबराव पाटील हा निवडणुकीपुरता सक्रिय कार्यकर्ता नाही आहे. 24 तास 24 आवर्स 7 डेज काम करणारा माणूस आहे. या विधानसभा क्षेत्रामध्ये 6 ॲम्ब्युलन्स माझ्या फुकट चालतात, फुकट. 2 शिक्षक जर पार्टनरशिपमध्ये झाले तर अर्धा पेट्रोल भरता, आहे की नाही? अरे पाच ॲम्ब्युलन्स फुकट चालून दाखवा तुम्ही कोणी. सांगायचा अर्थ असा आहे की आज कोणी काही जर काम करत असेल तर माझ्या माहितीप्रमाणे चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे. आता आम्ही शिक्षकांचा सत्कार करतोय, शिक्षक भगिनींचा सत्कार करतोय, काय गुलाबराव पाटलाला का लोक ओळखत नाही काय? शिक्षण घेण्याची आमची परिस्थिती नव्हती त्या काळामध्ये, पण आम्हाला गुरुजनांनी मोठं केलं. मी शाळेमध्ये फार काही हुशार नव्हतो. माझा डीएडला नंबर लागला होता. मी पण गुरुजी राहिलो असतो, गुलाब गुरुजी. %55 मार्क होते क्लोजला आणि मला होते 56 विदाउट कॉपी. पण मी काही गेलो नाही बाबा. तेव्हा तर माझ्या बरोबरीचा भास्कर फुलपगार, किती नाव सांगू तुम्हाला, माझे सगळे मित्र आहे. हे सगळे माझे मित्र डीएड झाले, गुरुजी झाले, आणि आणखी बाया पण त्याच मिळाल्या. 2 जणांचा पगार, मग मी पण मस्त राहिलो असतो. पण तिकडच्या गुरुजीच्या शाळेतून निघालो आणि या राज्याच्या शाळेत घुसलो. पण माणूस ज्याही क्षेत्रामध्ये जात असेल त्या क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवला पाहिजे. मी गरिबी पाहिलेला माणूस आहे, त्यामुळे इथं हलतं आपलं हे हृदय हलतं. बरेच प्रकार आहे राजकारणामधले, मी गोष्टी आपल्याला सांगणार नाही. खरं म्हणायला गेलं तर गुरुजनांचा सत्कार आहे. मी नाटकांमध्ये फार चांगलं कामं करायचो. गाणे म्हणणे, नाट्यछटा सादर करणे, नाटकात चांगलं काम करणे हा माझा छंद. म्हणजे भैया उपासनी वगैरे गोट्या सिरियल होती ना, त्यांच्यावर काम केलं आहे मी त्या काळात. पण आता त्यावेळेस काही सगळ्या गोष्टी नव्हत्या. त्या नाटकातून निघालो आणि ह्या नाटकात आलो. आता इथे तर एवढे नाटकांमध्ये बरे दुकानं आहे. लोकांना वाटतं पुढाऱ्यांची लय मजा आहे, आम्हाला वाटतं गुरुजींची लय मजा आहे. शाळा सुटली, पाठी फुटली, आई मला भूक लागली, चलो भागो.
पण जो तो ज्याच्या त्याच्या जागेवर बरोबर आहे, जो काम करतो, कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करतो, त्याचा सन्मान केला पाहिजे म्हणून हा सन्मान सोहळा आहे. याच्यामध्ये काही राजकारण नाही. तुम्हाला योग्य वाटेल त्या माणसाला मतदान करा, माझं काहीच म्हणणं नाही. नाही तर विनाकारण आता हे आम्हाला माहिती की हे कार्यक्रम संपताबरोबर ते आता इतकं छोटं निघालं आहे ते मोबाईल, त्या मायाला काय 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 टाकतात त्याच्यावर. मी तर फेसबुक काहीच पाहत नाही, कारण मला BP आहे, शुगर आहे. काय को देखणे का भाई, ते पाहिल्यावर गर्र कशी BP वाढती, ती वाढल्यावर गर्र कशी शुगर वाढती. पाऊस नाही, कोणतरी सांगतं भाऊ बातमी आली, ते आली असेल रे, चाल पुढे. कशाला टेन्शन घ्यायचं आपण. मी कधीच ते टेन्शन घेत नाही. आणि खस्ता खाचकात आम्ही मोठे झालो आहे. ज्या काळामध्ये कोणी कोणतं काम करू शकत नव्हते असे कामं आम्ही केलं आहे. प्रतापने सांगितलं 1 दिवस जेलमध्ये राहिलो. अरे जेल हे आपलं क्वालिफिकेशन आहे. आंदोलनामध्ये जर कार्यकर्ता जेलमध्ये गेला नाही तर तो कार्यकर्ताच होऊ शकत नाही. मी तर कितीच MSCBचं आंदोलन झालं असेल, असं आंदोलन झालं असेल, तसं आंदोलन झालं असेल, मी जाहीर सभेमध्ये सांगायचो की बॅचलर ऑफ जेल ही आपली पदवी आहे. जर राजकारणी माणसाने आपल्या कार्यकर्त्यांच्या लढ्याकरता, जनतेच्या लढ्याकरता आंदोलन करून जर जेलमध्ये गेला असेल तर ती त्याची पदवी आहे. आणि जो जेलमध्ये जात नाही कार्यकर्ता, तो कार्यकर्ताच होऊ शकत नाही. चांगल्या कामाकरता निश्चितपणाने आपल्याला या अडचणी येत असतात. आज शनिवार होता म्हणून आपण शिक्षक वृंदांना इथे बोलवलं आणि मागच्या वर्षाचा राहिलेला हा कार्यक्रम यावर्षी करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. विकास पाटील सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही महाराष्ट्रामध्ये एक योजना राबवली. शिंदेसाहेब, शाळेला वॉल कंपाऊंड. अजित पवारांनी आमची दखल घेतली त्या काळात. कसं बांधलं तू? म्हणलं काही नाही, 15 वित्तचे पैसे घेतले सरपंचांपासून, DPTCचा पैसा घेतला आणि MREGS वापरला. 600 शाळेंना वॉल कंपाऊंड एका वर्षात दिलं आम्ही. 650 शाळेंना. नाही तर शाळा म्हणजे काय, जिल्हा परिषदची शाळा, मोकळ्या जागेमध्ये ढोरं बांधणे, तिथेच उकरडा टाकणे, जमलं तर संध्याकाळी. वॉल कंपाऊंड केल्यामुळे आमच्या प्रॉपर्टीचं ऑडिट झालं की आमच्या शाळेची केवढी मोठी प्रॉपर्टी आहे. नशिराबाद शाळेला वॉल कंपाऊंडला किती पैसे दिले विश्वास नाही बसणार साहेब. 1 करोड रुपये दिले आपण. 1 करोड रुपये नशिराबाद शाळेला. सारखं गाव आहे, 500 मतांचं गाव आहे, 33 लाख रुपये दिले. 2 एकर जमीन वाळली गेली आमची त्या वॉल कंपाऊंडमुळे. ही आमच्या जिल्हा परिषदची प्रॉपर्टी झाली पॅक. शिक्षकांनी तिथं झाडं लावली, मुतारी बांधली गेली, पाण्याची व्यवस्था झाली, मुलं तिथं खेळायला लागली. हे काम करण्याचं काम आम्ही केलं. नुसतं भाषण करत नाही आम्ही. आता नुसती घटना घडली म्हणले काय करायचं, DPTC म्हणून दे दो 12 करोड रुपये, CC कॅमेरे बसवा. शाळेमध्ये कोण कोण येतं तेही दिसेल, कोण आमच्या मास्तरांना त्रास देतं ते बी पाहायला लागले. काय गावातलं एक शिक्षण समित्या म्हणजे काही काही ठिकाणी फार त्रासदायक विषय आहे. आता शिक्षक म्हणजे एवढं टार्गेट केलेला प्राणी आहे. आता कोणता बी कार्यक्रम आला आमचा की पहिले आम्ही तुम्हालाच वापरतो. मुख्यमंत्री लाडकी बहीण तुम्ही, PM साहेब आले तुम्ही, गुलाब पाटील आले तुम्ही. मागे तर एक प्रोग्राम आला तो गुरं ढोरं मोजा. अरे का धंदा आहे का? माझ्या माहितीप्रमाणे एकीकडे फॅमिली प्लॅनिंगमुळं मुलांची संख्या कमी होत चालली. पूर्वी 3-4 भाऊ असायचे, 2-3 बहिणी असायच्या, जिल्हा परिषदच्या शाळा असायच्या, इंग्लिश मीडियम नसायची, एखादी हायस्कूल असली तर बाजारपेठेच्या एखाद्या गावात असायची. आता तर काय आहे, माझ्या गावात 5 इंग्लिश मीडियम आहे. किती टाय घातलेले मास्तर. आणि आपला पूर्वीचे आमची गुरुजी कशी असायचे, पांढरं धोतर, पांढरी टोपी, पांढरं शर्ट, हातात काडी, थैली. गुरुजी आला की भागवाम. आता तर गुरुजी कसा आहे, आता तर गुरुजी लक्षातच येत नाही कुठून आला आहे. मूळ सगळं बदललं आहे ना, आणि बदललं पाहिजे.
त्या काळामध्ये इंग्लिश मीडियम नव्हत्या, पटसंख्या मजबूत असायची. आता जर पाळदीसारख्या गावात 5 इंग्लिश मीडियम आहे, त्या इंग्लिश मीडियमच्या समोर जर आम्हाला टिकायचं आहे तर आम्हाला शाळेच्या सुविधा शासन म्हणून द्याव्या लागतील. मग कॉम्प्युटर द्यावं लागेल तुम्हाला, त्या ठिकाणी शाळेच्या चांगल्या शाळा खोल्या द्याव्या लागतील, तुम्हाला फॅन बसवून द्यावं लागतील, लाईट बसवून द्यावं लागतील, वॉल कंपाऊंड करून द्यावं लागेल. आणि शाळेमध्ये शिक्षकाला शिक्षण शिकवण्यासारखं वातावरण तयार करून द्यावं लागेल. बाप शाळेमध्ये पोऱ्याला घेऊन आला दाखला घेऊन तर त्याला वाटलं पाहिजे वा काय शाळा आहे, तेव्हा तो दाखला टाकेल तिथे. शाळेचे छप्पर कुठे चाललंय, पत्तर कुठं चाललंय, कसं काय बाप शाळेमध्ये टाकीन. आता तर सालदार मी सांगतो 2 बिघा इकी टाकसून आणि पोऱ्याला इंग्लिश शिकायचून तो थम्सअप आणि मुलाला इंग्लिश शिकवायच्या गोष्टी करतो. कारण की त्याला आपल्याकडनं शिकलं गेलं नाही, पण माझ्या मुलानं शिकलं पाहिजे ही त्याच्या डोक्यामध्ये स्पर्धा घुसली आहे. म्हणून आमचे जिल्हा परिषदच्या शाळा आता आम्ही 8वीपर्यंत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सेमी इंग्रजीसुद्धा आपण शाळेमध्ये आता सुरू केलेली आहे. तर या शिक्षकांमध्ये सुद्धा आमचे आदर्श शिक्षक बसलेले आहेत, पण त्यांना न हिनवता त्यांना प्रोत्साहन देण्याची अत्यावश्यक गरज आहे. म्हणून प्रोत्साहन देण्याकरता हा एक छोटासा उपक्रम आम्ही या ठिकाणी केलेला आहे. आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आम्ही आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो. खरं म्हणायला गेलं तर आम्हाला वाटलं नव्हतं की एवढ्या संख्येनं आपण याल, पण मजबूत संख्येनं पुरुषांपेक्षा महिलांची संख्या मजबूत आहे. त्याबद्दल माझ्या लाडक्या बहिणींना खूप खूप धन्यवाद देतो. तुम्हालाही धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्यासपीठाची माफी मागून एक छोटेखानी सत्कार या ठिकाणी आम्ही करू इच्छितो. मागच्या वर्षी आमच्या जिल्हा परिषदेचे एक शिक्षक डॉक्टर जगदीश पाटील यांना राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झालेला होता. डॉक्टर जगदीश पाटील हे राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या पाठ्यपुस्तकाच्या अभ्यास मंडळावर देखील आहेत. एक हाडाचा आणि उत्तम शिक्षक आदरणीय पालकमंत्री महोदयांच्याच मतदारसंघामध्ये कंडारी तालुका जळगाव या ठिकाणी कार्यरत आहे. मी आयोजकांना विनंती करतो की डॉक्टर जगदीश पाटील यांचा आदरणीय पालकमंत्री महोदयांच्या हस्ते आपण सत्कार करावा. होईत आलेत का ते? हां, आदरणीय गणेश शिंदे सर आणि आदरणीय पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते डॉक्टर जगदीश पाटलांनी त्यांचा सत्कार स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. डॉक्टर जगदीश पाटील. आजच्या कार्यक्रमाचे मुख्य वक्ते मार्गदर्शक माननीय श्री गणेश शिंदे सर यांचा सत्कार करण्यासाठी मी मंचावरील सर्व अतिथींना विनंती करतो की आपण माननीय श्री गणेश शिंदे सर यांचा सत्कार आणि स्वागत करावं. माननीय श्री गणेश शिंदे सर. श्री मंत्री महोदयांना विनंती करतो, तसेच मंचावरील सर्व अतिथींना विनंती करतो की आपण या ठिकाणी स्वागत करावं. गणेश शिंदे सर महाराष्ट्रामधील एक मुख्य व्याख्याते, राज्य शिक्षणाच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ द पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी या संस्थेचे मुख्य सल्लागार म्हणून काम बघतात. संसाधन व्यक्ती यशोदा पुणे. 2008 साली अणुऊर्जा चर्चासत्रामध्ये दिल्ली येथे महाराष्ट्राचे प्रतिनिधी जी 24 तास या वृत्तवाहिनीमध्ये पासवर्ड आनंदाचा हा कार्यक्रम प्रदर्शित. सुख या ललित पुस्तकाचे लेखन, राणीग या काव्यसंग्रहाचे लेखन. त्याचबरोबर जर आपण माननीय श्री गणेश शिंदे सरांचं जर इंट्रोडक्शन करायला गेलो तर भली मोठी यादी त्या ठिकाणी आहे. एक खूप मोठे असे व्याख्याते, मार्गदर्शक. कोविडच्या काळामध्ये ज्यावेळेस लोकांनी आपली इच्छाशक्ती कमी झाली होती अशा व्यक्तींना एक चार्जिंग देण्याचं कार्य यांनी केलेलं आहे. असे मुख्य आपले व्याख्याते आज आपल्याला लाभलेले आहेत. त्यासाठी मी भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील फाउंडेशन यांच्या वतीने आभार मानतो आणि आजचे मुख्य व्याख्याते माननीय श्री गणेश शिंदे सर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावे. धन्यवाद.
नमस्कार. नमस्कार. आज शिक्षकांच्या या गुणगौरव सोहळ्याच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असणारे राज्याचे स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री तथा पालकमंत्री माननीय गुलाबराव पाटील साहेब, ज्यांनी या सुंदर अशा सोहळ्याचं आयोजन केलं ते आदरणीय प्रताप भैया, व्यासपीठावर उपस्थित असणारे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी माननीय विकास पाटील साहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, माझे मित्र धनराज आणि उपस्थित शिक्षक बंधू आणि भगिनींनो, खरं तर मी तुम्हाला मार्गदर्शन वगैरे करायला आलेलो नाही आहे आणि तो माझा अधिकार आहे असे मला वाटत नाही. तुम्ही सगळेजण शिक्षक आहात, शिक्षिका आहात, समाजाला दिशा देण्याचं काम आपण सर्वजण करत आहात. म्हणून मी माझ्या आयुष्यातील काही मोजके प्रसंग, जे काही चांगलं वाचनात ऐकण्यात आलं आहे ते तुमच्यासमोर पोहोचवण्याचा फक्त प्रयत्न करणार आहे. मार्गदर्शन करण्याच्या फंदात गेली अनेक वर्षांपासून मी पडत नाही. थोडं जरा बरं बोलायला गेलं आणि आपल्यासारख्या काही थोर मंडळींनी थोडंसं कौतुक केलं, साहेब आम्ही पण जरा हवेत चालायला लागतो. एक दिवशी मी असं हवेतच वडिलांना म्हटलं, आता मी इथून पुढं भाषण बिषण करणार नाही. वडील म्हटले काय झालं? मी म्हटलं समाज जर सुधारणार नसेल तर आपण का बोलायचं? समाज सुधरत नाही त्यामुळे मी ठरवलंय आता बोलायचं नाही. वडील मला म्हटले ते समाज सुधारायचा आहे तेव्हा सुधरू दे, बोलून बोलून तू एकटा जरी सुधारला ना, आमच्या दृष्टीने ते फार मोठं काम असेल. मला वाटलं समाज सुधारायचा तेव्हा सुधरू दे, आपण परिवर्तनाची सुरुवात आपल्यापासून होईल का, या भावनेनं खरं तर मी तुमच्या समोर उभा आहे. आणि मी शिक्षकांवरती माझं विशेष प्रेम आहे. मी शिक्षक म्हणून काम केलंय, माझे वडील शिक्षक होते, माझे आजोबा शिक्षक मतदारसंघातून आमदार होते. मी 3 पिढ्या जवळून बघितलेल्या आहेत शिक्षकाच्या. शिक्षक काय, आता तर कळालं की गुलाबराव पाटील साहेब पण शिक्षक होणार होते, पण ते डीएडला गेले नाहीत. डीएडला गेले असते तर एका शाळेचे शिक्षक झाले असते, आता अख्ख्या राज्याचे गुरुजी झालेत. आता बघा पाणी पुरवठ्याची योजना सुरळीत होईल, नळातनं पाणी आलं, पुढच्या पिढ्या लक्षात ठेवणार हे गुलाबराव पाटलांच्या काळात पाणी आलं, ही त्यावेळेस टाकी झाली. मी त्यांना कायम म्हणतो, मागे जेव्हा एका उद्घाटनाला आलो होतो म्हटलं तुम्ही नशिबान आहात की तुमच्याकडे हे खातं जलजीवन पिढ्यानं पिढ्या लक्षात राहील. ही पाण्याची टाकी गुलाबराव पाटील असताना झालेली आहे. काही गोष्टी जुळून याव्या लागतात, तशा नामदार साहेबांच्या बाबतीमध्ये जुळून आल्या. शिक्षक म्हणून जेव्हा आज आपण काम करत आहोत, मला तुमचा हेवा वाटतो. किती पवित्र क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत आहात बघा बरं. शिक्षणाधिकारी साहेब बोलताना म्हटले डॉक्टर चुकला तर पेशंट मरल, परत त्याच्याकडे कोण जायचं नाही. पूल पडला तर त्याला ब्लॅकलिस्टमध्ये टाकून देतील त्या इंजिनियरला, परत त्याला एखादं टेंडर मिळायचं नाही. पण शिक्षक जर चुकला तर चालत नाही. शिक्षकाकडनं अपेक्षा आहेत समाजाच्या, आणि किती उच्च स्थान आहे तुमचं. फक्त तो रुतबा कायम ठेवणं ही जबाबदारी आहे. आज हा सत्कार का? नामदार साहेबांनी सांगितलं की 10-11 लोकांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळेल. माझ्या दृष्टीनं फक्त केवळ तेवढेच आदर्श नाही आहेत, आपण सगळे आदर्श आहात. आणि हा आदर्शवत, हा जो आदर्श शिक्षक असण्याची जी परंपरा आहे ती कायम ठेवावी, तो रुतबा कायम ठेवावा, याच्यासाठी हा सन्मान आहे. हा सन्मान झाल्यानंतर ती भावना मनात येईल, अरे आपण आदर्श आहोत आणि हा रुतबा आपण कायम ठेवला पाहिजे. तुम्ही सगळ्यांनी लक्ष्मण देशपांडे नाव ऐकलंय का? वराड निघाला लंडनला. वराड निघाला लंडनला या नाटकाचे कितीतरी प्रयोग लक्ष्मण देशपांडेंनी नुसते महाराष्ट्रातच नाही जगभरात केले. आणि एकदा ते दोघं नवरा बायको जर्मनीला गेले होते, आणि जर्मनीवरून निघताना एअरपोर्टवरती काहीतरी तिकीटचा इश्यू झाला, आणि तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं ठीक आहे, हा फॉर्म तुम्ही फक्त भरून द्या. तो फॉर्म भरून देताना वेगवेगळे रकाने होते, तुमचं नाव काय, तुमचं वय काय, जन्मतारीख काय, आणि खाली होतं तुम्ही काय करता, व्यवसायानं तुम्ही कोण आहात. सगळा फॉर्म भरत 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 3-4 मुद्द्यापर्यंत आलात, आणि तिथे लक्ष्मण देशपांडेंनी लिहिलं आय एम अ टीचर.
आय एम अ टीचर असं लिहिलेलं बघितलं आणि तो संबंधित अधिकारी उठून उभा राहिला. म्हटला सर तुम्हाला फॉर्म भरायची गरज नाही, चला आम्ही सन्मानानं तुम्हाला प्लेनपर्यंत पोहोचायला येऊ. 2 एअरपोर्टवरचे अधिकारी सन्मानानं दोघा नवरा बायकोला विमानात बसवायला गेले. लक्ष्मण देशपांडे सांगतात शिक्षक असल्याचा एवढा अभिमान मला माझ्या आयुष्यात कधी वाटला नव्हता. विमान हवेत, मी पण हवेत, आपण शिक्षक आहोत. आणि विमान जेव्हा भारतात लँड झालं परत तोच इश्यू. भारतातल्या एअरपोर्टवरती सांगितलं हा फॉर्म भरून द्या. लक्ष्मण देशपांडे सांगतात मी त्यांना सांगतोय अरे आय एम अ टीचर. ते म्हटले हा म्हणूनच भरा. हा रुतबा कायम ठेवणं साहेब ही आपली जबाबदारी आहे. का परिस्थिती बदलली त्याचं आत्मचिंतन व्हावं. काय काय रुबाब होता शिक्षकाचा. आणि शिक्षकाचं महत्व मगाशी आपण प्रास्ताविकात म्हटलात सूत्रसंचालन करताना हे कधीच कमी होणार नाहीये. ब्लॅकबोर्ड होता, ग्रीन बोर्ड आला, ग्रीन बोर्डचा व्हाईट बोर्ड आला, व्हाईट बोर्डचा स्मार्ट बोर्ड येईल. शिक्षकाचं महत्व कधीच कमी होणार नाही. प्रभू रामचंद्रांना गुरुग्रही जाऊन शिकावं लागलं. भगवान श्रीकृष्णाला गुरुग्रही जाऊन शिकावं लागलं. अरे ज्या कृष्णानं गीता सांगितली, गीतेसारखं तत्वज्ञान सांगितलं, जे हजारो वर्ष तुमच्या माझ्या मनावर गारूड घालतंय, त्या भगवान श्रीकृष्णाला सुद्धा सांदीपनींच्या आश्रमात जाऊन शिकावं लागलं. कृष्ण म्हटला का सांदीपनींना ऑलरेडी मला सगळं माहीत आहे, तुम्ही माझा कोर्स संपून टाका, सर्टिफिकेट देऊन टाका, मला गीता सांगायची आहे, मला युद्ध करायचंय. अरे कृष्णाला सुद्धा गुरुची गरज, जगातल्या प्रत्येक माणसाला गुरुची गरज आहे. म्हणून शिक्षकाचं महत्व कधीच कमी होणार नाही. पण ते टिकवण्यासाठी, वाढवण्यासाठी रोज आम्ही आमच्यावरती काही प्रयोग करतो का? रोज आम्ही ज्ञानाच्या बाबतीमध्ये अपडेटेड आहोत का? शिक्षक म्हणून अपेक्षित असणारी संवेदनशीलता आजही आमच्या हृदयात मनात आहे का? अरे गावात कोणतंही भांडण तंडण झालं लोक म्हणायची गुरुजीकडे चला. कोणाची पोरगी नांदत नाही, कोणाचं पोरग नीट वागत नाही, गुरुजींकडे न्यायचं, त्यानं समजून सांगायचं. पगार कमी होते पण गुरुजीची पिशवी कधी रिकामी गेली नाही गावात. पोरग म्हणणार शेंगा घेऊन जा, वांगे घेऊन जा, दूध घेऊन जा. हे प्रेम होतं, हे काय वेगळं काही नव्हतं, पण हे प्रेम होतं. किती प्रेम त्या पोरांचं त्या शिक्षकावरती. हे प्रेम कायम असलं पाहिजे. मी स्वच्छता अभियानात काम करायचो, शाळेत जायचो. तुम्हाला आठवत असेल सचिन तेंडुलकरला ब्रँड अँबॅसिडर करून हात धुवा मोहीम राबवली होती आणि स्वच्छतेचे 6 संदेश स्वच्छता आणि पाणीपुरवठा विभागानेच ते प्रसारित केलेले होते. मग आम्ही ते भित्तीपत्रकं घेऊन जायची, शाळेत जाऊन चिटकवायची, तिथल्या मुख्याध्यापकांना शिक्षकांना भेटायचं आणि सांगायचं हे स्वच्छतेचे 6 संदेश पोरांकडनं पाठ करून घ्या. नुसते पाठ करून घेऊ नका, पोरांनी तसं वागलं पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करा. एक शिक्षिका होत्या, त्यातला एक संदेश होता जेवणाच्या अगोदर पोरांनी स्वच्छ हात धुतले पाहिजेत. त्या एका शिक्षिकेनं इतकं मनावर घेतलं, ते म्हणली हे खरं आहे. बहुतांशी पोरं जेवणाच्या सुट्टीमध्ये हात नाही धुत, तसाच डबा उघडतात म्हणून आजारी पडतात. पोरांनी स्वच्छ हात धुतला पाहिजे. जेवणाच्या सुट्टीत बाई उभ्या राहायच्या, पोरांनो डबा उघडायचा आहे ना, अगोदर स्वच्छ हात धुवा. 2-4 पोरं जायची नाहीत, बाई स्वतः पाणी घेऊन यायच्या, धु बाबा हात, स्वच्छ धु, पूस, बस बरं आता जेवायला. बाईंनी सगळ्या वर्गाला हात धुवायला शिकवलं. पण गडबड झाली, एक पोरग काय हात धुवायचं नाही. बाई छडी घेऊन त्याच्या मागं पळायच्या, हात धु नाहीतर जेवायला सुद्धा बसायचं नाही. इकडून तिकडून ते पोरग हात धुवायला शिकलं. पण झालं असं, पोरग हात धुवायचं आणि बाईंच्या पदरा लिहून पुसायचं. बाई म्हटल्या कुठून अवदसा सुचली ह्याला हात धुवायला शिकवलं. मुख्याध्यापकांकडे गेल्या, म्हटल्या सर तुमच्या सूचनेप्रमाणे आता सगळा वर्ग हात स्वच्छ धुतो, एक पोरगा फक्त हात धुत नव्हता. हल्ली तोही हात धुतोय पण माझ्या पदरा लिहून हात पुसतो आणि सगळी साडी खराब करतो. मुख्याध्यापक म्हटले बाई तुम्ही टेन्शन घेऊ नका, उद्या आपण त्याच्या आईला बोलू. दुसऱ्या दिवशी मुख्याध्यापकांनी त्याच्या आईला बोलवलं आणि आईला विचारलं का हो तुमचा मुलगा रोज घरी स्वच्छ हात धुतो का जेवणाच्या अगोदर? आई म्हटली एरवी नव्हता धुत, पण 3-4 दिवस झाले मी बघते रोज हात धुतो. मग मुख्याध्यापकांनी दुसरा प्रश्न विचारला, हात धुतो आणि पुसतो कुठे? तिथे काही टॉवेल, नॅपकिन, रुमाल काही ठेवलेलं असतं? आई म्हणली कशाचा रुमाल आणि नॅपकिन सर, ते पोरगं रांजणावर तिथं हात धुतंय आणि माझ्या पदरा लिहून हात पुसतंय. मुख्याध्यापकांनी दुसरा प्रश्न विचारला, आणखी तुमच्या मुलात काही बदल झालेत का? ते म्हणले आणखी एक बदल झालाय. म्हणे काय? मी शेतावर जायला निघाले का पदर असा कमरेला खुचून जायचे. ते पोरगं मला म्हणते आई
पदर असा कमरेला खोचायचा नसतो. आमच्या बाई कशा पिन करून येतात तशी पिन बिन करून शेतावर जायचं. मी आंबाडा बांधायचे, केस विस्कटलेले असायचे. पोरग म्हणते आई आंबाडा नसतो बांधायचा, असे केस विस्कटलेले नाही ठेवायचे. आमच्या बाई कशा छान वेणी फणी करून येतात तशी वेणी करून शेतावरती जायचं. त्या मुख्याध्यापकांनी त्या बाईंना सांगितलं, बाई तुम्ही किती नशीबवान आहात. हे पोरग घरी गेल्यानंतर त्याच्या आईमध्ये त्याच्या बाईंना बघतं आणि शाळेत आल्यानंतर त्याच्या बाईंमध्ये त्याच्या आईला बघतं. याच्यापेक्षा काय पवित्र क्षेत्र आहे मला सांगा. अहो मंत्री हो दे, शिक्षकाला जर बघितलं ना पटकन खाली वागतात, सर तुम्ही आम्हाला शिकवायला होत्या. एखादा कलेक्टर जाऊ दे लाल दिव्याच्या गाडीतनं आणि तुम्ही कुठेतरी गाठ भेट होऊ दे, बाई तुम्ही मला शिकवायला होतात. हे प्रेम इतर कुणाच्या वाट्याला आहे मला सांगा. आणि म्हणून शिक्षकांना आपल्या मस्तीत धुंदीत राहावं, आपलं आपलं जगणं ठरवून घ्यावं. आणि रिटायरमेंट नंतर जर तुम्हाला कुणी विचारलं तुमच्या आयुष्याची पुंजी काय, काय सांगायचं हो शिक्षकांना. एवढी ग्रॅज्युएटी, एवढा फंड, काहींना जुनी काहींना नवी. शिक्षकांना सांगायचं काय पुंजी. 2 पोरांची लग्न केली, पोराला टेम्पो घेऊन दिलाय, पोरीला 10 तोळे घातले. ही शिक्षकाच्या आयुष्याची पुंजी नसते. शिक्षकाला 10 नावं ठणकून सांगता आली पाहिजे तो आयुष्यात. ते परवा रणजी खेळलेला पोरगा आहे ना, वर्गात खडूनच स्टंप आखून क्रिकेट खेळत होता. मी बोटाला पकडलं आणि मैदानावर घेऊन गेलो. काल पोरगा रणजी खेळला. ती परवा इंडियन आयडल झालेली पोरगी आहे ना, 15 ऑगस्टला सुंदर गाणं म्हणायची. मी सूर ओळखले, तिला सांगितलं गायनात करिअर कर. पोरगी काल इंडियन आयडल झाली. ते विधानसभेत बोललेला आमदार आहे ना, वर्गात मॉनिटर असायचा. मी सांगितलं अरे नेतृत्व गुण आहे तुझ्यात, हे राजकारणात समाजकारणात. काल पोरगा आमदार म्हणून विधानसभेत बोलला. ही 10 नावं तुम्हाला तुमच्या आयुष्यात कमीत कमी सांगता आली पाहिजेत. मला वाटतं ती शिक्षकाच्या आयुष्याची पुंजी असते. आणि म्हणून मस्त जगा, आनंद घ्या. आता पगार पण चांगले आहेत. माझे वडील साहेब मुख्याध्यापक म्हणून नामदार साहेब रिटायर झाले 2006ला. 14,600 700 15,000 रुपये पगार होता शेवटचा. आत्ता 6व्या 7व्या आयोगानंतर जरा पगार बरे झाले. नाहीतर काय शिक्षकांना पगार होते. नवीन आता काही जे रिटायरमेंटला आले असतील त्यांना विचारा किती रुपयाने त्यांच्या नोकऱ्या सुरू झाल्या. 500 700 1000 रुपयाने यांच्या नोकऱ्या सुरू झाल्या. बरं तुमची पिढी साहेब अशी होती, कुटुंबात एकच जण नोकरी लागायचा, 2 भाऊ गावाकडे शेती करायचे. बरं नोकरदारानं त्याचं एकट्याचं बघायचं नाही. त्यानं भावाला शेती करून दे, त्याला पाईपलाईन करून दे, त्याच्या पोरांची शिक्षण बघ, बहिणींची लग्न बघ, बहिणींच्या पोरांची शिक्षण बघ. याची शिक्षक बँक आणि शिक्षक सोसायटी रिटायरमेंटपर्यंत कधी संपली नाही. यानं पेन्शनमधून शेवटी सोसायटी भरायची. जबाबदाऱ्या होत्या या लोकांकडं, पैसे नव्हते पण माणसं आनंदी होती. आता 4 व्हीलर आल्या, दोघं नवरा बायको जायला लागले. अहो नवीन नवीन नोकरी लागले, 200-500 रुपयानं नोकऱ्या सुरू झाल्या. बायको जर कधी म्हणली जळगावातून पाचोऱ्याला जाऊन येऊ, आपल्याकडे गाडी नव्हती हो. मित्राची 2 व्हीलर घ्यायची, त्याच्यात निम्म रॉकेल निम्म पेट्रोल. निम्म्या रस्त्यात गेल्यावर गाडीतलं पेट्रोल संपणार, मग यानं गाडी वाकडी करायची. हे तंत्रज्ञान फक्त भारतात आहे. जगात कुठं पेट्रोल संपल्यावर गाडी वाकडी करत असतील. आता तुम्ही तर अमेरिकेत चाललाय, COEPतनं तुम्ही बीटेक झालाय. अमेरिकेत गेल्यावर बघा कुठं गाडी वाकडी करतात का. हे फक्त आपल्याकडे होऊ शकतं. आणि वाकडी करून जर चालू झाली नाही तर पुढे वेगळे सायंटिस्ट आहेत, ते गाडीत फुकतंय. यानं गाडीला तोंड लावल्यावर तर बायको असं बघायची, कोणत्या मुहूर्तावर यांची माझी गाठ पडली कोणास. अशात बायकोनं नुसता खांद्यावर हात ठेवू द्या. कित्येकांच्या गाड्या बिना पेट्रोलच्या पाचोऱ्याला गेल्या होत्या. पैसे नव्हते पण आनंद मात्र भरभरून होता. आता AC गाड्यांमधून नवरा बायको फिरतात. बायको तिकडच्या खिडकीतनं तिकडे बघते, नवरा इकडच्या खिडकीतनं इकडे बघते, आणि ड्रायव्हर मधल्या आरशातनं दोघांकडे बघत असतो. हे बोलत का नाहीत. पैसे वाढले, पगार वाढले, साधनं वाढली, पण संवाद मात्र कुठे संपून गेला, आनंद कुठे संपून गेला हे मात्र कळलं नाही. आनंद घ्या, जगा. आपण ज्या ध्येयासाठी प्रेरित होऊन या प्रोफेशनमध्ये आलोत ना, ते ध्येय आपल्या डोळ्यात कायम असलं पाहिजे. मला सांगा ताई, दूधवाला जर तुमच्याकडे दूध द्यायला आला, तुमचं लक्ष कशाकडे असतंय? दूधवाल्याच्या मापाकडे असतंय. ते पण लक्ष तुमचं पहिल्या मापाकडे नसतं, त्याच्यानंतर ते वरतून एक फुकटची धार होत. पहिलं माप तर त्याच्या बापाला टाकावं लागेल.
पण ती दुसरी फुकटची धार त्यानं ओतली का, याच्याकडे तुमचं लक्ष असतंय. शासनाच्या परिपत्रकानुसार GR नुसार काम करावं लागणार आहे. वरतून शिक्षण अधिकाऱ्यांचा आदेश आला, नाही तुमची इच्छा BLO, पण चुकलं का. हे शासनाच्या परिपत्रकानुसार जे जे येईल आणि सांगायचं कुणाला हो. शासनाला माहित आहे हे काम करायला पात्र, फक्त ही पात्रता पाहून जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत आणि ते करणं आहे आपल्याला. पण याच्या पलीकडे जाऊन वेगळी धार आपण त्या लेकरांसाठी ओततो का. सिलेबसच्या पलीकडे जाऊन आपण कधी पोरांशी बोलतो का. मार्कांच्या पलीकडे जाऊन आपण कधी संवाद साधतो का. पोरांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण झोकून देतो का. मला वाटतं हा प्रश्न रोज आपण स्वतःला विचारला पाहिजे. आज मी माझ्या पोरांसाठी काय नवीन, मी आज जे PhD झाले किंवा ज्यांचं काही वेगळं काम करतायत, कुणीतरी परिषदेवरती पण काम करतायत, मी तुमचं कौतुक करतो. आता PhD DED झाले, TET पास, नोकरी लागले, आता PhD केली काय नाही केली काय, मला वाटतं 1-2 इन्क्रीमेंट फक्त वाढत असते, ते पण नाही. ठीक आहे, साहेब ऐकतील, त्याच्यात काहीतरी करतील पुढे जाऊन भविष्यात. चांगलं काम करणाऱ्याला काहीतरी बेनिफिट मिळालं पाहिजे. चांगलं काम करणाऱ्याला बेनिफिट नाही आणि वाईट काम करणाऱ्याला शिक्षा नाही, मग सगळे एका लाईनमध्ये राहायला लागतात. मला वाटतं ही जी माणसं आहेत ना, की जी चौकटीच्या पलीकडे जाऊन काम करतात, यांच्याकडनं आपण काहीतरी शिकलं पाहिजे. जॉईन झाला तेव्हापासून रिटायरमेंटपर्यंत आपलं प्रोफाईल जर सेम असेल तर आपण समजावं आपल्याला अजून काम करायला वाव आहे. तुमचा ॲब्सेन्स जाणवला पाहिजे. एक दिवस जर तुम्ही शाळेत आला नाहीत, मुख्याध्यापकांना वाटलं पाहिजे अरे ते गुरुजी नाहीत बरं का, आज जरा अडचण झाली आहे. अमुक अमुक उपक्रम ना त्यांनी राबवला पाहिजे, अमुक अमुक विषयात ना त्यांच्यासारखं काम कोणाचं नाही. तुमचा ॲब्सेन्स जर जाणवतच नसेल, तुम्ही 2 दिवस रजेवर राहिलात काय ना 8 दिवस राहिलात काय, शाळेला काहीच फरक पडत नाही, समजावं आपण आलो काय आणि गेलो काय. ॲब्सेन्स जाणवला पाहिजे. मी एक दिवशी असंच शिक्षकांच्या कार्यशाळेत म्हटलं तुमचा ॲब्सेन्स जाणवला पाहिजे. शिक्षक म्हटले ॲब्सेन्स, दुसऱ्या दिवशी आलेच नाही. आणि नुसते आले नाही, मुख्याध्यापकांच्या केबिनच्या चाव्या घेऊन गेले. मुख्याध्यापक दिवसभर फोन कर, तुम्ही नाही आला तरी चालेल हो गुरुजी चाव्या पाठवा. मी म्हटलं चाव्या का नेल्या, म्हटलं ॲब्सेन्स जाणवला पाहिजे. आपण इतकं ज्ञानवंत असलं पाहिजे, ते ज्ञानासाठी आपला ॲब्सेन्स जाणवला पाहिजे. लोक म्हटली पाहिजे अरे त्या गुरुजींसारखं हे काम कोणी करू शकत नाही. मला वाटतं त्यासाठी स्वतःला झोकून देता येईल का याचा विचार करा. काळ आणि वेळेनुसार बदला. मगाशी नामदार साहेब पण बोलताना म्हटले शिक्षकाचा पेहराव बदलला, बदललं पाहिजे. टेक्नॉलॉजी बदलली, बदललं पाहिजे. नवीन काही प्रणाली आल्या त्या आत्मसात केल्या पाहिजेत. काळ आणि वेळेनुसार जर आपण बदललो नाही, आपण टिकू शकणार नाही मार्केटमध्ये. तुमची कॉम्पिटिशन फक्त जळगाव, धुळे, सोलापूर, महाराष्ट्र इथपर्यंत मर्यादित नाही. त्या मर्यादा आपण आपल्याला घालून घेतल्यात. या वर्षात जगभरातली 25-26 विद्यापीठं भारतात येत आहेत. आता तुमच्या माझ्या ज्ञानाला तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या मर्यादा उरलेल्या नाहीत. तुमचं पोरग 4थीला स्कॉलरशिपला बसलंय, त्या स्कॉलरशिपच्या परीक्षेपुरतं ते आता मर्यादित नाही उरलेलं. मोबाईल तुमच्या हातात आहे. सगळं जग एका क्लिकवरती येऊन थांबलंय. काय जगभरातली त्या एजमधली पोरं अभ्यासतात, मी माझ्या पोरांना नेमकं काय शिकवतोय, सिलेबसच्या पलीकडे जाऊन हे सगळं जग पोरांसाठी खुलं आहे. तिथपर्यंत पोरांना निहून देण्यासाठी आपण तो पाया त्यांचा भक्कम करतोय का, हा प्रश्न स्वतःला विचारा. काय रिपोर्ट आहे नॉस्कॉम कमिटीचा? इन फ्युचर 75% इंजिनियर्स विल बी परमनंटली अनएम्प्लॉयड. 75% इंजिनियर्स उद्याच्या काळात नोकऱ्या मिळणार नाहीत. 90% प्लेन ग्रॅज्युएट्स विल बी परमनंटली अनएम्प्लॉयड. 90% प्लेन ग्रॅज्युएट नोकऱ्याच नाहीत. का नाहीत? आम्ही अपेक्षित असणारी कौशल्य त्यांना देऊ शकलो नाही. कॉमर्समध्ये ग्रॅज्युएट झालेल्या पोराला बँकेत DD काढता येत नाही. मराठीतनं ग्रॅज्युएट झालेल्या पोराला नीट मराठी लिहिता येत नाही. हिंदीत ग्रॅज्युएट झालेल्या पोराला नीट हिंदी बोलता येत नाही. कुठे घेऊन चाललोय आम्ही शिक्षणाला? आम्ही पोरांना त्यांचं जगणं समृद्ध व्हावं असं शिक्षण आम्ही लेकरांना देतो का? मग सगळं मार्कांसाठीच आहे का? मार्कांच्या पलीकडे जाऊन पोरांशी संवाद साधला पाहिजे. इतिहास मार्कांसाठी, भूगोल मार्कांसाठी, विज्ञान मार्कांसाठी फक्त मार्कांची बेरीज आणि वजाबाकी. मग शिवाजी महाराज 4 मार्काला, संभाजी राजे 5 मार्काला,
तुकाराम महाराजांचा अभंग तर अवघड आहे म्हणले, ऑप्शनला टाक, त्याच्याऐवजी दुसरं काहीतरी वाचलं तरी चालतं. परवा तर 10वीतला पोरगा मला विचारत होता, सर या वर्षी मराठीच्या पेपरला ज्ञानदेव पडणार आहेत का तुकाराम पडणार आहेत? मी म्हणलं हे पडतील कसे ज्यांनी महाराष्ट्र उभा केला? सगळं कसं मार्कांसाठी, सगळी मार्कांची बेरीज वजाबाकी. आज तर 11वी 12वी सायन्सची अशी अवस्था आहे साहेब, पोरं कॉलेजलाच जात नाहीत. अमुक एखादे ट्युशन जॉईन करायचे, त्यांनी प्रॅक्टिकल करायचे नाही, एक एक्झाम डोळ्यासमोर ठेवायची, ती क्रॅक करायची, अमुक एखाद्या कॉलेजला नंबर लागला, अमुक एवढं पॅकेज, विषय संपला. उदरनिर्वाह, पगार, पॅकेज शिक्षणातला अतिशय प्रायमरी टप्पा आहे. शिक्षण हे केवळ उदरनिर्वाहाचं साधन नाही, आमचं जगणं समृद्ध करणाऱ्या गोष्टी आम्ही पोरांना शिकवतो का? नागरिक शास्त्रात पैकीच्या पैकी मार्क आहेत, पण ते मतदानालाच जात नाही. आम्ही काय शिकवलं त्याला? सिव्हिल इंजिनियर केलंय त्यानं मोठ्या कॉलेजमधनं, त्याला कळतंय जळगावातल्या कोणत्या भागात किती रुपयानं प्लॉट घ्यायचा, किती FSI, किती TDR लोड करायचा. पण एकाही सिव्हिल इंजिनियरला वाटत नाही ग्रामपंचायतच्या रस्त्याचं काम सुरू असताना 2 मिनिट मी रस्त्यावर थांबल, पंचायत समितीच्या इंजिनियरला विचारल जरा इस्टिमेट बघू, मला पण थोडं कळतं. हा सामाजिक भाव आम्ही आमच्या लेकरांमध्ये निर्माण करू शकलो नाही. त्याला कळतंय डॉक्टर झालं पाहिजे, त्याला कशाचं कळतंय? आपणच सांगितलंय नाही आता तो डॉक्टरच झालं पाहिजे. एक काळ DEDचा होता, DEDला नंबर लागणं म्हणजे विशेष होतं. आणि त्यात दोघं नवरा बायको जर झेडपीला रुजू झाले, त्यांनी परत मागे वळून बघायचं नाही. इतका बूम होता DEDचा. आज DED कॉलेजेसची अवस्था काय? आज DED कॉलेज बंद व्हायला लागले. DEDचा बूम संपला, इंजिनिअरिंगचा ट्रेंड आला. गावात एखादाच इंजिनियर असायचा. पाहुणे जर गावात गेले आणि विचारलं ना इंजिनियर साहेब कुठं राहतात, साहेब सगळं गाव पाहुण्याला इंजिनियरच्या घरी नेऊन सोडत होतं. तुम्ही आता गावात जाऊन विचारा इंजिनियर साहेब कुठं राहतात, ते म्हणते नाव सांग, प्रत्येक घरात 4 आहेत. आणि आफ्टर कोविड प्रत्येक आई बापाला वाटतंय पोरगं मेडिकललाच गेलं पाहिजे. त्यांनी ठरवून घेतलेलं आहे, नाही भारतात नंबर लागला ना रशियाला जा म्हणते. काही करून तू MBBS केलं पाहिजे. आणि त्याच्या मनावर बिंबवलंय, तू MBBS, तुझी बायको MBBS, दोघांनी मिळून हॉस्पिटल टाकायचं आणि मेहुण्याला मेडिकल द्यायचं. ते अलिखित नियम आहे, मेडिकल मेहुण्यालाच द्यावं लागतंय साहेब. हे आम्ही सगळं फक्त प्रोफेशन आहे ना, हे 2-5 रुपयाचं पॅकेज आणि या सगळ्या गोष्टींशी आम्ही शिक्षणाला नेऊन जोडलं. का बरं एखाद्या डॉक्टरला असं वाटत नाही मी माझं हॉस्पिटल तर बघलच, पण कधीतरी शासनाच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देईल, कधीतरी मी तिथल्या डॉक्टरांशी हितगुज करेल, काय आजूबाजूची परिस्थिती आहे, काय या लोकांपर्यंत नेऊन पोहोचवलं पाहिजे. ही सामाजिक बांधिलकी आम्ही जोपर्यंत निर्माण करत नाही ना, देश म्हणून आम्ही माझा देश आणि त्या देशासाठी माझं ज्ञान, ही भावना आम्ही जोपर्यंत बिंबवत नाही तोपर्यंत आम्ही कमी आहोत शिक्षक म्हणून. पोरांना फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीलाच वाटतं भारत माझा देश आहे. चॉकलेटचा कागद रस्त्यावरती टाकताना त्यांना आठवत नाही की भारत माझा देश आहे. सिग्नलचे 40 सेकंद थांबतंय, शेवटच्या 20 सेकंदात कोणती रेस जिंकायची असते? शेवटच्या 20 सेकंदात ते निघून जात आहे. त्याला कळत नाही सिग्नल मोडताना भारत माझा देश आहे. बसचे सीट मधले पंच काढून घरी नेताना आम्हाला वाटत नाही देश आमचा आहे म्हणून. फक्त भारत पाकिस्तान मॅचच्या दिवशी आम्हाला वाटतं देश आमचा आहे, आणि 15 ऑगस्ट 26 जानेवारीला. पोरांना सांगा छत्रपती शिवाजी महाराजांनी एकदाच प्रतिज्ञा घेतली, लिंबू टिंबू पोरं गोळा केली आणि स्वराज्य उभं केलं. आमच्या शाळेत रोज प्रतिज्ञा असते. प्रतिज्ञा रोज घ्यायची गोष्ट आहे का? प्रतिज्ञा एकदाच घ्यायची असते आणि आयुष्यभर पाळायची असते. पण आम्हाला माहित आहे ते पोराचं लक्षच नसते प्रतिज्ञेत. ते त्याच्या खांद्यावर हात ठेवतंय, ते पुढच्याच्या खांद्यावर हात ठेवतंय. आम्हाला माहित आहे आज घेतलेली ते रात्रीतनं विसरतंय, उद्या परत प्रतिज्ञा. या गोष्टींचे संदर्भ पोरांच्या मनावरती बिंबवता येतील का? मायबाप हो, याच्यासाठी काम करा. या देशाला चांगल्या नागरिकाची गरज आहे. जे पुणे विद्येचं माहेरघर समजलं जातं, साहेब परवा कारवाई झाली, 2500 किलो ड्रग्ज सापडलं. कुठे घेऊन चाललोय? आणि पुण्यात शिकायला येणारी पोरं कुठली आहेत? धुळे, नंदुरबार, जळगाव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, इकडून तिकडून खेड्यापाड्यातनं पोरं येतात. कुठे घेऊन चाललोय आम्ही या शिक्षणाला? 2 मार्क एखाद्या विषयात कमी पडले तरी चालतील, पण माणूस म्हणून आम्ही चांगला विद्यार्थी घडवतोय का याच्यावरती आमचं लक्ष असलं पाहिजे. मार्कांच्या बेरीज वजाबाकीच्या पलीकडे जा. पोरांना सांगा उद्योगात या, व्यवसायात या, राजकारणात या, समाजकारणामध्ये या, कला, क्रीडा, साहित्य, कितीतरी क्षेत्र तुमच्यासाठी खुली आहेत. का आम्ही पोरांना सांगायचं नाही उद्योग व्यवसायात व्यापारात या?
प्राथमिक शिक्षणाच्या सिलेबसमध्ये नसेल, पण पोरांमध्ये उद्योजकता, व्यावसायिकता भिनली पाहिजे, याच्यासाठी प्रयत्न करा. त्याच्यासाठी छोटे छोटे उपक्रम शाळेमध्ये राबवा. कधीतरी गावातल्या एखाद्या उद्योजकाला बोलवा, 4थीच्या पोराला सांगा, याची मुलाखत घे. साहेब, तुम्ही व्यवसाय कसा सुरू केला, बँकेचं कर्ज कसं काढलं, किती वेळा बँकेत गेला, सिव्हिल म्हणजे काय असतं, तुमचं रेकॉर्ड कसं ठेवलं, कसा कच्चा माल मिळवला, कशी प्रक्रिया केली, पोरांना कळू द्यावं. काय परिस्थिती महाराष्ट्राची उद्योग व्यवसायाच्या संदर्भानं. टायरवाले केरळचे, किराणा व्यवसायात पटेल, हार्डवेअरची दुकानं बोहरींची, बांधकाम व्यवसायात युपीचे लोक, गवंडी सगळे बिहारचे, सुतारकामात राजस्थानी, हॉटेल सगळी दक्षिणात्यांकडं, चायनीजच्या गाड्या पूर्वांचलचे तरुण चालवतात. बरं चला, संविधानाने त्यांना अधिकार दिलाय, कष्ट करतील पोटभर. आम्ही कुठं आहोत? आम्ही फक्त नोकऱ्यांच्या रांगांमध्ये उभे आहोत आणि त्याला आम्ही कारणीभूत नाही आहोत. आम्हाला सांगितलंय नोकरी कर, नाहीतर तुझं लग्न पण होत नसते. ते पोरग एकदम टेन्शन मध्ये हो, आणि ते हल्ली इतकं हुशार झालंय, लग्न जमेपर्यंतच नोकरी करते. साहेबांना विचारा किती जण येतात, साहेब मार्केट कमिटीला तर लावा, पतसंस्थेवर तर घ्या, लग्न झाल्यावर काढून टाका, पण आत्ता अपॉइंटमेंट द्या म्हणते. आमच्याकडे तर एक आहे, त्याचं लग्नच जमेना. त्याच्या मित्रानं त्याला सांगितलं टेन्शन घेऊ नको, मुलीकडचे बघायला आले ना, पगार जरा वाढवून सांगायचा, मग लग्न जमतं. मुलीच्या वडिलांनी विचारलं पगार किती, बरं यांना अंदाज घेऊन सांगायचं. हे म्हणताय 1.5 लाख. मुलीचे वडील म्हणले तुझ्याकडे बघून तर वाटत नाही 1.5 लाखाचं. हे म्हणते नाही, तसा फिक्स 1.5 लाख आहे, कटिंग करून 8,000 हातात देतो. म्हटलं किती दिवस फसवणार आहोत. लात मारील तिथून पाणी काढल अशी ताकद असली पाहिजे, आणि त्याच्यासाठी उद्योग, व्यवसाय, व्यापार समजून सांगा. भारत ही जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे आणि हे सगळ्या जगाला कळलंय. अजून भारतीयांना समजलेलं नाही की भारत ही जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे आणि ती आपण वापरली पाहिजे. मी 2 महिन्यापूर्वी जळगावला आलो होतो. तुमच्याकडे केळीचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर आहे. मी बघितलं काही शेतकऱ्यांनी हायवेला त्या केळीच्या वेपर्सच्या भट्ट्या टाकल्यात. मी उतरलो, त्यांच्याशी बोललो आणि मला आनंद वाटला की या लोकांना कळायला लागले, अरे आपण काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन केली पाहिजे आणि आपलं नाणं असं खणखणीत बाजारात वाजून विकलं पाहिजे. एरवी तुम्ही बघा 10-20 रुपये किलोनं बटाटे बाजारातून विकत आणता, इकडे 20 रुपये किलोनं भेटतंय आणि वेपर्सचं एक पॅकेट 10 रुपयाला आणता. 10 रुपयाच्या वेपर्सच्या पॅकेटमध्ये किती वेपर्स असतात? 4च असतात. बाकी सगळी हवा आहे. साहेब पैसे हवेचे, आपल्याला हवा करता आली पाहिजे. साहेब आपण काम करतो, हवा करायला कमी पडतो. आपण हवा केली पाहिजे. आणि हवा म्हणजे काय, फक्त ते रील्स अँड स्टेटस नाही, ज्ञानातून आपल्या कामातून ती हवा आपण केली पाहिजे. हे पोरांच्या मनावरती बिंबवा. काय होतं दुबईमध्ये 84-85 पर्यंत? दुबईमध्ये फक्त तेलाचे पैसे होते. आज जगातला सगळ्यात बिझिएस्ट एअरपोर्ट दुबई, जगातला सगळ्यात प्रॉफिएस्ट मॉल दुबई. बुर्ज खलिफा म्हणून एक इमारत आहे, शेकडो मजले वर घेऊन जातात. वरून खाली यायचं आणि वर जाऊन खाली यायला लोक हजारो रुपये तिकीट काढतात. सगळी वाळू आणि तेलाचे पैसे. पण आज पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये दुबई कुठच्या कुठे निघून गेला. का आम्ही आमच्या पोरांना सांगत नाही पर्यटनाच्या क्षेत्रात आपण काहीतरी केलं पाहिजे? आपल्याकडे एवढे नैसर्गिक स्रोत उपलब्ध आहेत, जगातली लोक आपल्याकडे आली पाहिजेत. तुम्हाला जेजुरी माहिती आहे का? जेजुरी नाव ऐकलंय का? खंडोबाची जेजुरी मालिका पण लागायची. पुण्यापासून जवळ आहे. मी जेजुरीला गेलो होतो. 2-4 पोरं जेजुरी गडाचे फोटो काढत होते. मी त्यातले एकाला विचारलं काय करतो रे फोटो काढून? नुसते फोटो काढायचे, स्टेटस. त्यांना दादा किती दिवस बॅनर लावायचे, चलो दुबई, चलो सिंगापूर. म्हटलं मग? म्हटलं मी दुबईत बॅनर लावणार आहे, चलो जेजुरी. दुबईतली लोक जेजुरीत आणतो का नाही बघा म्हटलं. आणि म्हटलं आणून करणार काय? काय नाही म्हटलं, खालून वर गडाव त्यांना पायपाय घेऊन जाणार आणि एकदा का ते घामाघूम झाले मग त्यांना लेक्चर देणार किती कॅलरीज बर्न झाल्या. आणि रात्री म्हणला 2-2 हजार रुपये तिकीट काढून त्यांना जागरण गोंधळ ऐकायला लावतो का नाही बघा म्हटलं. मला हेवा वाटला की ही पोरं चौकटीच्या पलीकडे जाऊन काम करतायत. पोरांच्या मनातनं हे काढा की फक्त नोकरी म्हणजेच सर्वस्व आहे. या उद्योगात, व्यवसायात, व्यापारात. आमच्याकडे एक बाग आहे आणि त्या बागेमध्ये साहेब 1 क्लर्कची जागा भरायची होती. एका क्लर्कच्या जागेसाठी 1000 पोरांनी ॲप्लिकेशन केलं. आता जागा एक आहे म्हटल्यानंतर किती जणांना नोकरी मिळेल? एकालाच मिळणार आहे. एका पोराचं सिलेक्शन झालं.
त्याला अपॉइंटमेंट लेटर साईन करून मिळणार. त्याच वेळेला बागेतला शिपाई पळत आला आणि म्हटला काही करा पण याला नोकरी देऊ नका. म्हटले काय झालं? म्हणले बागेमध्ये जे गोरिला माकड होतं ते आता मरून गेलं आणि बागेत जर गोरिला नसेल तर लोक बागेत कशी येतील आणि लोक जर बागेत आली नाही तर याचा पगार करायचा कशात? या पोरानं बागेतल्या मॅनेजरचे पाय पकडले. म्हटला साहेब मी पडल ते काम करेल पण तोंडात आलेला घास असा काढू नका. काय पगार द्यायचा आहे ते द्या नाही तर देऊ नका पण नोकरीला तेवढं घ्या. स्वाभिमान शून्य पिढी जन्माला घातली ज्यांचा त्यांच्या ज्ञानावर विश्वास नाही, ज्यांचा त्यांच्या मनगटावर विश्वास नाही. बागेतला मॅनेजर म्हणला पाय सोड, तुला नोकरी क्लर्कची देतो, तुला फॅसिलिटीज क्लर्कच्या देतो, तुला पगार क्लर्कचा मिळेल पण बागेतलं गोरिला माकड आपलं मेलंय. जोपर्यंत बागेत गोरिला येत नाही तोपर्यंत तुला काम मात्र गोरिलाचं करावं लागेल. आणि पोरगा म्हणला पगार आहे ना आणि गोरिला तर गोरिला. रोज यायचा, गोरिलाचे कपडे घालायचे आणि पिंजऱ्यात जाऊन उभा राहायचा. लोक यायची, शेंगा बिंगा खायला घालायची. म्हणला मजा आहे, पगार चालू आहे, डेली अलाउन्स पण सुरू आहे. एक दिवशी कॉलेजच्या मुलामुलींची ट्रिप आली आणि कॉलेजच्या पोरापोरींकडे बघून हे जोर जोरात उड्या मारायला लागलं आणि उड्या मारता मारता चुकून वाघाच्या पिंजऱ्यात जाऊन पडलं. आता वाघाच्या पिंजऱ्यात पडल्यावर म्हटला नोकरी गेली तरी चालेल, जीव वाचला पाहिजे. जोर जोरात ओरडायला लागला. याच्या आवाजानं झोपलेला वाघ जागा झाला, चवताळून याच्या अंगावर धावून आला आणि हातावर हात ठेवून म्हटला ओरडू नको नाही तर दोघांची नोकरी जाईल. नंतर कळलं गोरिलाच्या भूमिकेत डीएड झालेलं होतं, वाघाच्या भूमिकेत बीएड झालेलं होतं. आम्ही स्वाभिमानी पिढी जन्माला घातली पाहिजे. लात मारील तिथून पाणी काढायला अशी ताकद असली पाहिजे. संकट येतील जातील, दोन देऊन दोन घेऊन चालता आलं पाहिजे. ही रग आपण पोरांच्या मनगटात निर्माण केली पाहिजे. मार्क कमी पडले आत्महत्या, अमुक कॉलेजला नंबर लागला नाही आत्महत्या, फ्रस्ट्रेशनमध्ये गेली आहेत, इकडे त्यांची ट्रीटमेंट चालू आहे, तिकडे आईबापाला टेन्शन, बाबा नको अभ्यास करू पण जरा येच माणसांमध्ये. अरे संकट बिंकट आयुष्यात येतात. कधी संकटांच्या समोर छाती काढून उभं राहायचं, कधी दोन पावलं मिश्किलपणे माघार घ्यायची. प्रत्येक मूर्ख माणसाच्या नादी लागायला वेळ कुठे? सगळे डोंगर धडका मारत नाही, वळसा मारून निघून जा. शिवाजी महाराजांनी कधी दोन हात केले, कधी मिर्झा राजेसोबत तह करताना दोन पावलं माघार घेतली. तारतम्य ठेवून आयुष्य जगता आलं पाहिजे. संघर्षाची वृत्ती पोरांमध्ये निर्माण करता आली पाहिजे. मला साहेब राजकीय लोकांचा फार हेवा वाटतो. एक तरी राजकारणी माणसानं आत्महत्या केलेली दाखवा. कुठून एवढं बळ येतं माहित नाही. बरं रोज नवीन संघर्ष, पक्ष काय, चिन्ह काय, मला येईल का तुला जाईल, जागा कोणाला जाईल, किती टेन्शन. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत रोज नवीन संघर्ष. पण ही माणसं हसत राहतात, भिडत राहतात, लढत राहतात. या लोकांकडे एवढं मात्र आपण शिकलं पाहिजे. पोरांच्या मध्ये संघर्षाची वृत्ती निर्माण करा. तारतम्य ठेवून त्यांना कसं वागता येईल ते ठरवा. तुम्ही बघा अमिताभ बच्चनचं वय किती आज? 83-84 वय असेल. साहेब बच्चन साहेब आकाशवाणीमध्ये निवेदक पदाची नोकरी मिळावी म्हणून इंटरव्ह्यूला गेले होते आणि आवाज चांगला नाही म्हणून बच्चन साहेबांची नोकरी नाकारली. आवाज चांगला नाही म्हणून ज्यांची नोकरी नाकारली तेच बच्चन आज आवाजाच्या जोरावर बॉलिवूडचा शहनशाह बनून मिरवतो. काय करिअर आहे हो. त्या कोविडच्या काळामध्ये कुणी कुणाशी नीट बोलत नव्हतं. फोन लावल्यावर पहिल्यांदा पलीकडून कुणाचा आवाज यायचा? आधी बच्चनचं ऐकायचं मिनिटभर काय सूचना आहेत त्या आणि मग आपण हॅलो म्हणायचं. याच्यापेक्षा काय करिअर असतो साहेब? आजही तुम्ही टी व्ही लावा, 10 मिनिटाला बच्चन टी व्हीवर आहे की नाही? कोण बनेगा करोडपतीमधून पैसे कमवायला लावतंय, मिळवलेल्या पैशातून कल्याण ज्वेलर्समध्ये जाऊन सोनं खरेदी करायला सांगतंय, खरेदी केलेलं सोनं मुथूट फायनान्समध्ये टाकून कर्जही तेच काढायला लावतंय आणि कर्जाचे हप्ते फेडता नाही आले, नवरत्न तेल पण त्याच्याकडेच आहे. थंडा थंडा कुठं नाही बच्चन मला सांगा. शिकलं पाहिजे या लोकांकडं. डोळे विस्फारून आपण समाजाकडे बघितलं पाहिजे. समाजाला कशाची गरज आहे ते ओळखता आलं पाहिजे. तुमच्या पोरांना एखाद्या विषयात 2 मार्क कमी पडले तरी चालतील पण त्यांना निसर्ग कळतो का, त्यांना समाज कळतो का,
आणि त्यांना अर्थकारण कळतं का? निसर्ग, समाज आणि अर्थकारण या 3 मुद्द्यांसाठी वारंवार तुम्ही तुमच्या लेकरांना मोटिवेट करत चला. सांगा त्यांना निसर्गासोबत जुळून घ्यायला, सांगा त्यांना सामाजिक ऐक्य ठेवायला, आणि सांगा त्यांना स्वतःच्या पायावरती आर्थिकदृष्ट्या मजबूत उभं राहायला. तुम्ही म्हणाल, कुणी जर तुम्हाला सांगत असेल ना 1 रुपया वर जात नाही आणि पैशाला कोंबडी खात नाही आणि पैशावाल्याला कुठं झोप आहेत का, हे असलं सांगून तरुण पोरांना साहेब म्हणजे निष्क्रिय बनवण्याचा धंदा कुणी करू नये. पोरांना सांगा, जेवढे पैसे कमवता येतील तेवढे कमव. फक्त तुकोबारायांचे एक विधान आयुष्यभर लक्षात ठेव, जोडून या धन, आमचा व्यवहार उत्तम असला पाहिजे. हे तुम्ही तुमच्या लेकरांना सांगा. जात, धर्म, पंथ. आत्ता प्रतापदादा आम्ही गप्पा मारत होतो, म्हटलं अरे आपण शाळेत होतो, 10वी पर्यंत शेजारी बसणाऱ्या पोराला कधी विचारलं नाही तुझी जात कोणती? कधी कोणाची जात धर्म बघून कोणाच्या घरात जायचं की नाही, की ह्याच्याशी बोलायचं का नाही हे ठरवलं नाही. आज आम्ही आडनाव विचारून ठरवतो, तू ह्याच्या संग बोलायचं का नाही, ह्याच्याबरोबर मैत्री करायची की नाही, कुठं घेऊन चाललो आम्ही. हा ज्ञानोबा तुकोबांचा महाराष्ट्र आहे, हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. जात धर्म पंथ या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आम्ही आमच्या लेकरांना माणूस म्हणून जगायला शिकवतो का, ही भावना तुम्ही तुमच्या लेकरांमध्ये निर्माण करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निसर्गासोबत जुळून घ्यायला शिकवा. मी लहान असताना जर गावी गेलो, गुडघे टेकून नदीला पाणी पित होतो. आज मला एक नदी दाखवा जिथं तुम्ही गुडघे टेकून नदीला पाणी प्याल. एक नदी आम्ही नीट ठेवली नाही. पोरांनी चित्रकलेला डोंगरातून येणारी स्वच्छ निळीशार नदी दाखवायची, तशी बघायला तर आहे का पोरांना? कुठं नवीन नवीन कुठे व्याख्यानाला गेलो, तांब्या फुलपात्र. आता तांब्या आणि फुलपात्र राहिलंय का? आता पाण्याची बाटली असते. ज्यानं कोणी पाणी बाटलीत टाकून विकायला सुरू केलं असेल त्याला किती दूरदृष्टी. त्याला माहीत होतं तांब्यातलं आणि फुलपात्रातलं पाणी लोक पिणार नाहीत, त्यांना आता बाटलीतून पाणी द्यावं लागेल. 20 रुपये लिटरनं पाणी विकायला सुरू केलं. त्याला कारण आम्ही निसर्गाकडे दुर्लक्ष केलं. आता एक कार्यक्रम नाही जिथं तांब्या आणि फुलपात्र आहे. मला वाटतं अजून ते फार फार तर सुपारीन साखरपुड्यात असेल. आणि काही दिवसांनी तिथं सुद्धा दिसणार नाही. गुरुजी सांगणार, मुलाचे मामा बाटली घेऊन या, इथपर्यंत येऊ देऊ नका. वृक्षवल्ली यम्हा सोयरे वनचरे. तुकोबरायांनी शेकडो वर्षापूर्वी सांगितलं, झाडं लावा वाढवा. आम्हाला अजून समजलेलं नाहीये. आम्ही झाडं लावली, वाढदिवसाला झाड लावायचं, दुसऱ्या दिवशी पेपरला फोटो, तिसऱ्या दिवशी पेपर गायब, चौथ्या दिवशी झाड गायब. पुढच्या वाढदिवसाला खड्डा तोच. कार्यकर्ते नेमकं फसवतात कुणाला? नेत्यांच्या वाढदिवसाला कार्यकर्त्यांनी सकाळी झाडं लावायची, दुपारी बकऱ्यांनी झाडं खायची, संध्याकाळी कार्यकर्त्यांनी बकऱ्या खायच्या. फिट्टम फाट. साहेब, निसर्गाकडनं आम्ही एवढं ओरबडून घेतलं, निसर्गाला परत आम्ही देणं लागतो हे मात्र विसरून गेलो. आणि मग निसर्गानं माणसाला त्याची पात्रता दाखवून दिली. निसर्गानं माणसाला सांगितलं, मास्क लाव, तुझं तोंड सुद्धा बघायची माझी इच्छा आता उरलेली नाही. कोरोना कुणी बघितला का? बघितला कुणीच नाही, पण कळला मात्र कोण आहोत आपण निसर्गाच्या समोर. निसर्गाच्या समोर आपण फार छोटे आहोत. आपल्याला मर्यादा आहेत, त्या मर्यादा ओळखा. निसर्गासोबत जुळून घेता येईल का? प्राणी पक्ष्यांची नाळ अजून निसर्गासोबत जुळू नये. एक तरी कावळा ओव्हरवेट झालेला बघितलाय का? वजन वाढलंय, टेन्शनमध्ये आलाय, घिरट्या घालतोय, उद्यापासून डाएट, 2च दहावे करायचे, भाताला शिवायचं पण नाही. मी माणसं सांगू किती? कारण आम्ही निसर्गासोबत जुळून घ्यायला तयार नाही आहोत. निसर्गाचे काही नियम समजावून घ्या आणि आपल्या लेकरांना समजावून सांगा. निसर्गाचा पहिला नियम आहे, येण्याचे संकेत भगवंत देतो, जाण्याचे संकेत मिळत नाही. येतानाही काही घेऊन यायचं नाही आणि जातानाही काही घेऊन जायचं. हे नियम जर समजले, जगणं सुंदर होऊन जातं. एक असा तांदळाचा ट्रक चाललेला होता आणि तांदळाची एक गोणी रस्त्यावर पडली. सगळे तांदूळ रस्त्यावर सांडले. रस्त्यावर सांडलेले तांदूळ बघितले आणि 4 मुंग्या तिथं आल्या. एक एक तांदूळ उचलला, आपल्या आपल्या वारुळाकडे निघून गेल्या. परत साहेब त्यांनी रस्त्याकडे बघितलं नाही. तिथं 4 चिमण्या आल्या, 4-4 दाणे खाल्ले, आपल्या आपल्या घरट्याकडे निघून गेल्या. परत रस्त्याकडे बघितलं नाही. तिथं 4 गायी आल्या, ओंजळ ओंजळ तांदूळ खाल्ले, आपल्या आपल्या गोठ्याकडे निघून गेल्या. परत रस्त्याकडे बघितलं नाही. आणि ताई, नंतर तिथं 4 माणसं आली. पुढचं मी सांगू का तुम्ही सांगता?
तांदळाचा एक दाना उरला नाही आणि माणसं विचारत होती ट्रक कुठे गेली बघा. निसर्गाचे काही नियम आम्ही समजून घेणार आहोत की नाही? हे निसर्गाचे नियम समजून घ्या. शेवटचे 2 मिनिट घेतो. काळ आणि वेळेनुसार बदला. तंत्रज्ञान बदलतंय, बदलत राहा. ज्ञानाच्या बाबतीमध्ये अपडेटेड राहा. शिक्षकाला शोभून दिसणारा सगळ्यात चांगला दागिना जर कोणता असेल तर ते त्याचं ज्ञान आणि त्या ज्ञानाला असणारी विनम्रतेची आणि प्रेमाची जोड. याच्यापेक्षा कोणता दागिना असतो शिक्षकाकडे? आणि त्यातून आपण शोभून दिसतो. ज्ञानाच्या बाबतीमध्ये कायम अपडेटेड राहा. बदलतं तंत्रज्ञान स्वीकारा, टेक्नोसेवी व्हा, तर आपण टिकू. तुम्ही बदलला नाहीत तर टिकू शकणार नाहीत. दादा हा कॅमेरा कोणत्या कंपनीचा आहे? सोनी. आता कॉडॅकचा कॅमेरा बाजारात आहे का? आणि एक काळ काय होता? फक्त कॉडॅक. तुम्ही यांचे सगळ्यांचे लग्नाचे अल्बम चेक करा, पहिल्या रांगेतले 100% कॉडॅक. आणि त्यात रोलमध्ये 36च फोटो निघायचे. म्हणजे नवरा नवरी हार घालायला आणि फोटोग्राफरचा रोल संपायला. आणि 6-6 महिने अल्बम मिळत नव्हत्या. नवरदेवानं जर विचारलं ना फोटोग्राफरला, अरे त्या अल्बमचं काय झालं? ते म्हणणार फोटो धुवायला दिलेत. कोणत्या नदीवर जात होतं कोणास ठाऊक. ज्या कॉडॅकची मोनोपोली होती ते कॉडॅक बाजारात आज नाही. केवळ आणि केवळ डिजिटल टेक्नॉलॉजी कॉडॅकनं स्वीकारली नाही. आपल्या पिढीनं साहेब पहिला फोन आयुष्यात कोणत्या कंपनीचा घेतला होता? 3310, 1100, 1600, 2600. 100% नोकिया. आता नोकिया आहे का? अँड्रॉइड टेक्नॉलॉजी नोकियानं स्वीकारली नाही. नोकिया टिकू शकलं नाही. साधा नियम आहे निसर्गाचा. बदल स्वीकारावे लागतील. तंत्रज्ञान स्वीकारावं लागेल. तुम्हाला आठवतं का? रविवारी 4 वाजता मराठी पिक्चर लागायचा टी व्हीला. धूमधडाका, थरथराट, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ आणि मध्येच एक जाहिरात लागायची. माझा दावा आहे माझ्या वयाच्या सगळ्यांची ही जाहिरात पाठ असणार. लाईफ बॉय है जहा. आणि त्या जाहिरातीमध्ये फुटबॉल खेळणारी पोरं दाखवलेली होती. साहेब भारतात कधीतरी फुटबॉलची क्रेज होती का? कधीच नव्हती. भारतामध्ये जनरली क्रिकेटची क्रेज होती. मला प्रश्न पडायचा फुटबॉल खेळणारी पोरं का दाखवली असतील? पण लाईफ बॉयला विचारायचं कोणी? मोनोपोली होती लाईफ बॉयची. लोक दुकानात जाऊन साबण द्या नव्हती म्हणत, लाईफ बॉय द्या म्हणायची. पण त्यानंतर लक्स मार्केटमध्ये आला. इकडे राजा हिंदुस्तानी पिक्चर हिट झालेला. करिश्मा कपूर एकदम फॉर्ममध्ये होती. लक्सनं करिश्माला ब्रँड अँबॅसिडर केलं. आता लक्सनं करिश्माला ब्रँड अँबॅसिडर केल्यावर फुटबॉल खेळणाऱ्या पोरांकडे कोण बघतंय का? लक्सनं मार्केट कॅप्चर केलं. लाईफ बॉयला कळलं आता जर टिकायचं असेल तर बदल करा. लाल रंगाचा ठोकळा साबण बाजूला केला आणि लाईफ बॉय गोल्ड नावाचा गुळगुळीत साबण बाजारात आणला. आणि त्याची जाहिरात कोण करत होतं? आता फुटबॉल खेळणारी पोरं नाहीत. लाईफ बॉय गोल्डची जाहिरात करत होता कॉलेजचा एक तरुण मुलगा आणि मुलगी. मुलगी गाडीवरनं उतरते, रागात निघून जाते. मुलगा विचारतो काय झालं? मुलगी सांगते पसीने की बदबू से परेशान. पोरगा घरी जातो, लाईफ बॉय गोल्ड आंघोळ करून येतो. या कंपन्यांना कळलं हो, आपल्याला अजून समजलं नाही. आपण जर बदललो नाही तर आपण टिकू शकणार नाही. कोविडमध्ये प्रत्येक साबण एकच जाहिरात करत होता 99.9% किटाणू से मुक्ती. कोविडमध्ये फक्त किटाणू आणि मुक्ती एवढंच होतं. आमचा साबण लावल्यावर तुम्ही गोरे व्हाल, साबण सुगंधी आहे, असं कोणता तर साबण सांगत होता का? कोविडमध्ये कुणाला गोरं व्हायचं पडलं होतं? इथं जगायचं पडलं होतं. 99 संतूर मम्मी बिम्मी काही नव्हतं कोविडमध्ये. फक्त कॉन्सन्ट्रेशन होतं किटाणू. आणि नामदार साहेब मला मोती साबणाचं गणित अजून समजलेलं नाही. ते मोती वर्षभर कुठं असते काय माहित? ते दिवाळीलाच येते. त्यानं ठरवून घेतलंय वर्षभर कुणाला काय करायचंय ते करू दे. उठा उठा मोती साबणानं आंघोळ करायची. त्यानं ठरवलंय आपलं मार्केट दिवाळीला. आपल्याला ठरवता आलं पाहिजे. आम्हाला आमची दिशा ठरवता आली पाहिजे. काळ आणि वेळेनुसार बदलता आलं पाहिजे. काळ आणि वेळेनुसार जर आम्ही बदललो तर आम्ही टिकू शकू. म्हणून ते बदल तुम्ही स्वीकाराल. आज नामदार साहेबांनी हा जो सत्कार समारंभ आयोजित केला ना, मगाशी ते खूप सुंदर वाक्य बोलले. तुम्हाला कुणाला मतदान करायचे ते करा,
इथं बसलेले सगळेच एका विचारधारेचे असतील असंही नाही. राजकारण, सत्ता, संपत्ती, शस्त्र हे सगळं चंचल आहे, पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आपण माणूस आहोत. आणि शिक्षक हा हे माणूस पण जागं ठेवणारा, शिक्षण या माणुसकीला दिशा देणारा एक महत्त्वाचा घटक आहे. आणि म्हणून मला असं वाटलं की लोकप्रतिनिधी या नात्यानं मी तुमचा सन्मान केला पाहिजे. या प्रामाणिक भावनेतनं त्यांनी आजचा समारंभ आयोजित केला. मला वाटतं ही आपल्याला प्रेरणा आहे, हे प्रोत्साहन आहे आणि आपल्याकडनं व्यक्त केलेली ही अपेक्षा आहे. ही अपेक्षा सिद्ध करण्यासाठी येणाऱ्या काळात आपण प्रयत्न कराल अशी अपेक्षा बाळगतो. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि मी म्हटलं ना की माझे वडील शिक्षक होते. नामदार साहेब, आमचं घर पत्र्याचं होतं. कॉलनीमध्ये सगळ्यांची घरं स्लॅबची होती, आमचं एकटंच घर पत्र्याचं होतं. मी माझ्या आईला म्हणायचो, आई सगळ्यांची घरं स्लॅबची, आपलं एकटंच पत्र्याचं का? आई म्हणायची, तुझे वडील शिक्षक आहेत म्हणून घर पत्र्याचं. मी म्हणायचो, शासनाचा GR आहे का शिक्षकांनी स्लॅबची घरं बांधायची नाही? ती म्हणायची, कारट्या नशीबवान आहेस तू, शिक्षकाच्या घरी जन्माला आला, पत्र्याच्या घरात लहानाचा मोठा होतोय. मी म्हणायचो का? ती म्हणायची, बघ घर गरम व्हायला लागलं का तुला कळतं उन्हाळा सुरू झाला आहे, घर गळायला लागलं का तुला कळतं पावसाळा सुरू झाला आहे. शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळा कळत नाही, पावसाळा कळत नाही. खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणाऱ्या तुझ्या बापानं असलं मॉडेल उभं केलंय म्हणायचं. पैसे नव्हते, आनंद मात्र भरभरून होता. पुण्यात शिकायला गेलो, शिवाजीनगरला स्टँडला सकाळी 9:30 वाजता नगरवरून डबा यायचा. 9:30 वाजता जर शिवाजीनगरला डबा येत होता तर नगरवरून 6च्या गाडीनं दिला असेल. 6च्या गाडीला जर आईचा डबा तयार होता, आई 4 वाजता उठली असेल, पीठ मळलं असेल, भाकर थापली असेल, तिच्या हाताचा स्पर्श पिठाला झाला असेल. 2 वर्षात चतकोर सुद्धा भाकर कधी फेकून दिली नाही, कारण माझी आई पहाटे उठून माझ्यासाठी डबा तयार करून पाठवते. आणि डबे फडक्यात असायचे आणि फडक्यात चिठ्ठी असायची, पोरांनो डबे खा, फडके जपून ठेवा. फडके जपून ठेवायचे. शनिवारच्या गाडीने फडके नगरला जायचे, सोमवारी परत त्या फडक्यांमध्ये डबे यायचे. पैसे नव्हते, आनंद मात्र भरभरून होता. आता तुम्ही पोरांचे टिफिन चेक करा, खेड्यापाड्यात अजून बरं आहे, शहरात बघा मॅगी, नूडल्स, कुरकुरे, पेस्ट्रीज, बिस्किट्स विकत आणलेले प्रोडक्ट पोरांच्या डब्यात असतात. आणि अजून जर परिस्थिती सुधारली ना, बायका डब्यात 100ची नोट टाकून देतील, तिकडंच जाण काय खायचं आहे ते खा. इथपर्यंत येऊ देऊ नका. ते प्रेम कायम डोळ्यामध्ये जिवंत राहील का याची काळजी घ्या. गोरगरिबाच्या पोरांनी, त्या आईवडिलांनी फार आशेनं ती लेकरं तुमच्याकडं पाठवलेली आहेत. आईबापावरती त्या पोरांचा विश्वास नाही, तेवढा विश्वास त्याचा त्या शिक्षकावर असतोय. ते कदाचित बापानं सांगितलेलं ऐकत नाही, पण बापाला म्हणते आमच्या गुरुजींनी असं सांगितलेलं आहे, आईला सांगते आमच्या आईनं, आमच्या बाईंनी असं सांगितलेलं आहे. एवढा विश्वास जर कुणावर असेल तर तो फक्त आणि फक्त शिक्षकावरती आहे. ते अधिष्ठान कायम ठेवण्यासाठी हे व्रत तुम्ही स्वीकारलं आहे, त्यासाठी स्वतःला झोकून द्याल अशी अपेक्षा बाळगतो. तुम्हा सगळ्यांचं कौतुक करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही आम्हा सर्वांना आज एवढे उत्तम व्याख्याते या ठिकाणी उपलब्ध करून दिले. साहेब, आम्ही फक्त तुम्हाला यूट्यूबवरती पाहिलं होतं, आज तुम्हाला प्रत्यक्ष अनुभवलो. प्रचंड एनर्जेटिक सर्व व्यक्ती या ठिकाणी दिसतात, सर्व शिक्षकांच्या चेहऱ्यावरती प्रचंड आनंद. आणि इथून जाताना प्रत्येक शिक्षक नक्कीच काहीतरी नवीन शिदोरी आपल्यासोबत घेऊन जाईल आणि आपली जी येणारी पिढी आहे ही अजून अगदी आपण चांगली घडवण्याचा प्रयत्न करूया. भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील फाउंडेशनच्या वतीने आयोजित हा शिक्षक सन्मान हा कार्यक्रम, या कार्यक्रमासाठी आलेले सर्व शिक्षक, या शिक्षकांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. परंतु या सर्वांचा सन्मान आज म्हणजे एका वेळेस शक्य होणार नाही, म्हणून मी अध्यक्षांची अनुमती घेऊन प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही शिक्षकांना या ठिकाणी बोलवतो आहे. त्यांनी या ठिकाणी येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. श्री एनोद्दीन सय्यद हसन शेख, राजेंद्र पंडित पाटील सर, श्री VB पाटील सर, श्री छगन शंकर शिंपी सर. कृपया कोणी उठू नका या ठिकाणी आणि जायचे नाही आहे. कार्यक्रम अजून संपलेला नाही, सर्वांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. श्री शरद दिगंबर राजहंस सर, सौ वर्षा प्रशांत चितारी मॅडम, सौ जान्हवी अशोक साळुंके मॅडम, सौ वैशाली बिला पाटील मॅडम, सौ छाया अजय पाटील मॅडम, सौ ज्योती चंद्रशेखर सूर्यवंशी मॅडम आणि सौ मनीषा शैलेश शिरसाड मॅडम, तसेच सौ रीना सोनवणे मॅडम
या सर्वांनी कृपया या ठिकाणी मंचावर यायचं आहे. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण सर्वांचे या सत्कार करत आहोत. सौ मनीषा शिरसाड मॅडम, ज्योती चंद्रशेखर सूर्यवंशी मॅडम, सर्वांचा या ठिकाणी ग्रुप फोटो घ्यायचा आहे आपल्याला. सर्व शिक्षकांनी स्टेजवरतीच थांबायचं आहे. सौ छाया अजय पाटील मॅडम, सौ वैशाली भिला पाटील मॅडम, सौ जान्हवी अशोक साळुंके मॅडम, सौ वर्षा प्रशांत चितारी मॅडम, श्री शरद राजहंस सर, श्री छगन शंकर शिंपी सर, श्री व्ही बी पाटील सर, श्री राजेंद्र पंडित पाटील सर, श्री एनोद्दीन सय्यद पाटील सर. कृपया कोणी उठू नका. कार्यक्रम अजून संपलेला नाही आहे. एवढा वेळ आपण या ठिकाणी थांबलात त्याबद्दल खरंच मी आपल्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो, पण कार्यक्रम संपलेला नाही आहे. ज्या ज्या शिक्षकांना आपण या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात बोलवलं आहे त्यांनी कृपया या ठिकाणी थांबा. आपण एक ग्रुप फोटो घेत आहोत. तसंच आलेल्या सर्व शिक्षकांचा सन्मान आपण करणार आहोत. तरी कृपया कोणी आपली जागा सोडू नका. स्नेहभोजनाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे, त्याचा आस्वाद घेतल्याशिवाय कोणी कृपया जाऊ नका. जेवण केल्याशिवाय किट मिळणार नाही. नामदार मोजा यांची सूचना आहे, जे शिक्षक आणि मॅडम जेवण करणार नाही त्यांना किट मिळणार नाही. कृपया जेवण केल्याशिवाय कोणी जायचं नाही आहे. पहिले चेक होणार आहे जेवण झालं का, मगच किट दिलं जाणार आहे. ती चेकिंग शिंदे साहेब करतील. सर्व शिक्षक बांधवांना व भगिनींना सूचना आहे की शेजारीच स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, तर सर्वांनी कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे. नंतर आपल्याला जे गिफ्ट आहे ते टोकन देऊन मिळणार आहे. तरी सर्वांना विनंती आहे की सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे आणि कार्यक्रम अजून संपलेला नाही आहे. नामदार साहेब अजून आहेत, त्यामुळे कार्यक्रम संपलेला नाही. कृपया सगळ्यांनी बसून घ्यावा एका ठिकाणी. PR कॉलेजचे वाघ सर हे सेवानिवृत्त झालेले आज. त्यांचं स्वागत सन्मान आदरणीय नामदार महोदय एकत्रित त्यांनी व्यासपीठावरच थांबायचं आहे. वाघ सरांनी व्यासपीठावरच थांबायचं आहे. कृपया कोणीही जायचं नाही, कारण रस्ता ब्लॉक आहे. जाऊनही तुम्हाला फायदा होणार नाही. रस्ता ब्लॉक आहे, वाहतूक फारच जाम आहे. तर विनंती सगळ्यांना आहे की थांबून घ्यावं. खोटेनगर स्टॉपला वाहतूक फार जाम आहे, जळगावला जाता येणार नाही. थोडं थांबून घ्या. हां, 2 तासासाठी अवधी आहे. तोपर्यंत आपल्या सर्वांनी स्नेहभोजनाचा आनंद घ्यावा. हां हां, पिंपळा रोडवरती रस्ता रोको झालेला असल्या कारणाने बीबानगरजवळ रस्ता रोको झालेला आहे. तर सर्वांना विनंती आहे की सगळ्यांनी शांततेने जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. जेवण झाल्यानंतर किट वाटप होईल, याची नोंद घ्यायची आहे. रजिस्ट्रेशन करा, टोकन घ्या, जेवण करा आणि मग नंतर किट घ्या. पण जेवण केल्याशिवाय किट मिळणार नाही. नामदार महोदय यांच्या वतीने सूचना आहे, कृपया जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नये.